तात्यांचा परिवार प्रसिद्ध पैलवान हिरामन तात्या गुडांबे तात्यांनी ठरवलं की बाबा वास्तुशांती, तशी वास्तुशांती 25 तारखेला ठरली होती, पण नंतर म्हणले तारीख बसली नाही जगन्नाथपुरीला गेल्यामुळं, म्हणजे पुढे घेऊ 28ला घेऊ 29ला घेऊ, पण नाही कुठलीच तारीख न बसल्यामुळं 31 तारखेला त्यांनी आजच्या दिवशी धरलं. मी बोललो की पाया घेतानाच त्यांचं ठरलं होतं, त्यांना पाया आठवला आणि पायाबरोबर पायगुडे पण आठवले. म्हणून असं वाटलं त्यांना सहज चला. एका पैलवानाने दुसऱ्या पैलवानावरती केलेलं प्रेम हे कीर्तन तसं वशिल्याचंच म्हणायला लागेल तर काय. त्यांचं एक प्रेम मातीवरचं. आता दत्ता मामा आहेत, मातीवरती किती प्रेम आहे. नुसतं त्यांच्या पोरावर नाही पुतण्यावर तर पैलवानकी क्षेत्रावरती प्रेम करतात. पैलवानकी क्षेत्रातली माणसं वारकऱ्यावरती प्रेम जसं करतो, पण पैलवानकी क्षेत्र असं आहे महाराज, मातीतला माणूस दिसला की त्याला असं इतकं बरं वाटतं, पांडुरंग भेटल्याचा आनंद होतो. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, शांति दया क्षमा शांति, दया क्षमा शांति, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती. तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती रे, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. पावे धावोनी घरा, पावे धावोनी घरा, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. पावे धावोनिया घरा, पावे धावोनी घरा. दया क्षमा शांति, दया क्षमा शांति, दया क्षमा शांति, दया क्षमा शांति. तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती रे, तेथे देवाची वसती. पावे धावोनिया घरा, पावे धावोनिया घरा, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. पावे धावोनिया घरा, पावे धावोनिया घरा. राही धरोनिया थार, राहे धरोनिया थार, राहे
राहे धरुनिया थारा राहे राहे धरुनिया थारा राहे धरुनिया राहे धरुनिया थारा राहे धरुनिया थारा राहे धरुनिया थारा राहे धरुनिया थारा राहे धरुनिया राहे धरुनिया थारा राहे धरुनिया राहे धरुनिया थारा राहे धरुनिया थारा राहे धरुनिया थारा राहे धरुनिया थारा विजयनगरा विजयनगरा पावे धावणिया राहे धरुनिया थारा राहे धरुनिया थारा पावे दावणिया पावे दावणिया दया क्षमा शांती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावोनिया घरा पावे धावोनिया घरा राही धरुनी या थारा कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसा लोटे पावे धावोनिया घरा राही धरुनी या थारा तुका म्हणे
तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे पावे धावून या घरा राही धरुनी या थारा श्री पंढरीच्या पतित पावन श्री पंढरीच्या पतित पावन श्री पंढरीच्या पतित पावन एक विज्ञापना पाया पाशी एक विज्ञापना पाशी एक विज्ञापना पाशी अनाथा जीवाचा तुकाद कैवारी अनाथ जीवाचा तुकाद कैवारी अनाथ जीवाचा तुकाद कैवारी अनाथ जीवाचा तुकाद कैवारी ऐशी चराचरी वृंदावन ऐशी चराचरी वृंदावरी ऐशी चराचरी वृंदावरी न सांगता कळे अंतरीचे गुज आता तुझी लाज तुझ देवा आली कर त्याचे करसी समाधान अभयाचे दान देवोनिया तुका म्हणे तुझी खेळे दोही ठाई नसेल तो देई धीर मना अनाथा जीवांचा तू काज कैवारी ऐसी चराचरी ब्रिद्रावळी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभुज तेजस पुरदिक प्रदेशम विधिंद्राहि देवै सदास्तु यमानम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान देवम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन जननी अत्यात्रय जननी नेवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावून या घरा राहे धरून या थारा महाराज म्हणतात जिथं दया आहे जिथं क्षमा आहे आणि जिथं शांती आहे दैवी गुण संपत्तीमध्ये 26 गुणांचं वर्णन आलंय त्याच्यापैकी महत्वाचे 3 गुण की जे आपल्याला देवाकडे घेऊन जातात दया नावाचा गुण अत्यंत महत्वाचा आहे तो तुमच्या माझ्यामध्ये असला पाहिजे दुसरा गुण क्षमा नावाचा इतकं मोठं माणसाचं अंतकरण असावं की क्षमेनं भरलेलं अंतकरण असावं आपल्याला एखाद्याच्या अपराधाला सुद्धा क्षमा करता आली पाहिजे आणि शांती नावाचा गुण भांडायला अजिबात ताकद लागत नाही ताकद लागते गप्प बसायला काळच भांडणाचा आहे त्याच्यामुळं ताकद लागत नाही भांडायला शांत बसणं खूप कठीण आहे हे 26 पैकी हे 3 गुण असे आहेत महाराज ते देवाच्या घरी घेऊन जातात आपल्याला की किंवा देवाला घरी आणतात या 3 गुणांची ताकद सांगितली महाराजांनी दया क्षमा शांती
तिथं काय तेथे देवाची वस्ती. तुम्ही जर मला पत्ता विचारला तर मी सांगल, मांडवी बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे, खडकवासल्याच्या बॅकवॉटरला. म्हणजे सगळ्यांना माहिती असावं पायगुडे महाराज कुठला आहे. पत्ता कळाला ना तुम्हाला. आता पत्ता सांगण्याची पद्धत आहे. तुकोबाराय देवाचा पत्ता सांगतात. या 3 गुणांच्या जवळ तुम्ही राहा अथवा 3 गुण आपल्यामध्ये घ्या. तिथे देवाची वस्ती. माणूस असू, घर असू, समाज असू, अन्य ज्या क्षेत्रामध्ये आपण असेल वावरत असेल तर हे गुण घेऊन आपण गेलं पाहिजे. तेथे देवाची वस्ती. पावे धावून या घरा किती लांब असू द्या, राहे धरून या थारा. गुळ पण माझ्या तब्येती एवढा झालाय. त्यांना असं वाटतं की ह्या बाबाचं वजन 90 किलो आहे, म्हणजे आता माझं वजन आहे तुम्हाला कळालं. असं काय हरकत नाही. पावे धावून या घरा. तोपर्यंत चोपदार महाराज तुम्हाला गुळ वाटायचा असेल तर वाटून टाका, राहिलेला मला ठेवा येतं. देव ते सगळं पाहतो आणि आपल्या घराला येतो. आणि देव घराला येण्याकरता खूप तपश्चर्या असावी लागते, खूप साधना असावी लागते त्या परिवाराची, त्या घराची. उगाच कुणाच्याही घराला देव जात नाही. आणि म्हणून अशा घरी देव येतो जिथं दया, क्षमा, शांती नावाचे गुण आहेत. पावे धावोनिया घरा, राहे धरोनिया थारा. आणि त्या घरामध्ये थारा धरून राहतो. एखादी गोष्ट अशी असते बघा, म्हणजे थारा धरून काय असतं आपण चिंतनाप्रमाणे पुढे पाहू, अभंगाच्या या चरणांच्या क्रमाने पुढे पाहू. थारा धरून राहणं काय असतं. राहे धरोनिया थारा. कीर्तनाच्या वाटे असं जर घर असेल आणि त्या घरामध्ये भगवंताचं नामचिंतन करत होत असेल, एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन किंवा एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, असा जो कोणी आहे, असं ज्याचं घर आहे, परमात्म्याला तिथे येणं आवडतं. कीर्तनाच्या वाटे बराडिया आईसा लोटे. बराडिया म्हणजे एखादा भुकेने व्याकुळ झालेला माणूस. भाकरी पाहिल्यानंतर जेवढ्या वेगानं भाकरीकडे जशी तो धाव घेतो, तसं परमात्मा हे कीर्तन पाहिल्यानंतर तितक्याच वेगाने कीर्तनामध्ये येतो. देवाला कीर्तनाची वाट खूप आवडते. देव कीर्तनाच्या वाटेने येतात. कीर्तन का असतं? कीर्तन त्याच्यासाठीच असतं. देव कीर्तनात येतो म्हणूनच कीर्तन असतं. म्हणून कीर्तनाला किती लोक आली याच्यापेक्षा कीर्तनामध्ये देव असतो हे महत्वाचं आहे. कीर्तनाला आपण तर सगळे आहोत, पण तेथे असे देव उभा. तेथे म्हणजे पंढरीत सुद्धा आणि इथे सुद्धा दिसे समचरणाची शोभा. आणि म्हणून कीर्तनाच्या वाटे बराडिया इसा लोटे. पावे धावनिया घरा, राहे धरोनिया थारा. तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे. देव कशाने जोडला जातो, देव आपल्या जीवनामध्ये कशाने येतो त्याचंही पुढे उदाहरण देत असताना महाराज म्हणतात पूजा नामे देव जोडे. एक तर नामाचीच पूजा करा, प्रार्थनेने देव जोडला जातो, अथवा नामचिंतन करा, त्या नामचिंतनाच्या पूजेच्या माध्यमातून पूजा नामे देव जोडे. आपल्याला देव जोडायचं काम करायचे. आईशी जोडी करा, रामकंठी धरा. जेने चुके फेरा गर्भवास, ना शिवंत आटी प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा क्षीण तेची फळ. तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे. पावे धावोनी या घरा, राही धरोनी या थारा. विठ्ठल वास्तुशांतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. गुडांबे परिवारानं जी काही वास्तू उभी केली, अत्यंत सुंदर पांडुरंग कृपा नावाची वास्तू, भगवंताच्याच कृपेने आपण आपल्या घरात नाही, आपण देवाच्याच घरात राहत असतो. आपलं घर सुद्धा त्याच्याच कृपेने होत असतं. आपण किती जरी म्हटलं मी बांधलं, अरे आयुष्य जातात लोकांची घर बांधायला, पण एखाद्या आयुष्यामध्ये घर नाही होत माणसाचं. आयुष्याची सगळी कमाई पणाला लावावी लागते, तेव्हा एखादं घर कुठंतरी होत असतं. भगवंताच्याच कृपेने आपण आपल्या नाही, आपण देवाच्या परमात्म्याच्याच कृपेने असलेल्या घरामध्ये राहत असतो. म्हणून घराला सुद्धा सुंदर नाव दिलंय पांडुरंग कृपा, कृष्ण कृपा. आईवडिलांच्या नावानं, देवाच्या नावानं ही वास्तू उभी राहिली. आणि त्या वास्तुशांतीच्या निमित्तानं गोडांबे परिवारानं आपल्याला सर्वांना निमंत्रण दिलं. प्रामुख्यानं गोडांबे परिवाराचे सगळे सदस्य, भगवान पांडुरंग गोडांबे, पंढरनाथ पांडुरंग गोडांबे, प्रसिद्ध पहिलवान हिरामन तात्या पांडुरंग गोडांबे. तात्यांनी खूप मेहनत करून आपल्या जीवनामध्ये जे काही परमात्म्याने दिलं त्याचा सगळ्याचा स्वीकार. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या तारुण्यामध्ये तात्यांनी
लाल मातीची सेवा केली आणि चांगल्या पद्धतीची पैलवानकी करून आपल्याला स्वतःला, आपल्या परिवाराला, आपल्या गावाला एक चांगला नावलौकिक तात्यांनी दिला. आणि त्याच पद्धतीने आता समाजकार्य असेल, राजकारण असेल, परमार्थ असेल, समाजाची सगळी नीतिमूल्य जपून हा परिवार आपल्या गावामध्ये, समाजामध्ये कार्यरत आहे. आणि म्हणून एक सुंदर घर तात्यांचं या ठिकाणी झालं. पुतणे संदीप भगवान गोडांबे, समीर पंढरनाथ गोडांबे, चिरंजीव सौरभ हिरामन गोडांबे आणि सार्थक हिरामन गोडांबे. पैलवानकीची आवड असल्यामुळे तात्यांनी आपल्या दोनही पोरांना त्या ठिकाणी पैलवानकीचं एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन, लालमतीची सेवा दिली. परमपूज्य या परिवाराचे पिता श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग शिवराम गोडांबे यांच्या 75चा कार्यक्रम, 75 वाऱ्या पूर्ण झाल्या म्हणून त्यानिमित्तानं हरिभक्तीपरायण पांडुरंग शिवराम गोडांबे व पत्नी सुभद्राबाई पांडुरंग गोडांबे यांच्या अमृत महोत्सव या परिवाराने साजरा केला. 75वा अभिष्टचिंतन ज्यावेळेस झाला त्यावेळेस याच परिसरामध्ये या ठिकाणी हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज मंडलिक यांचं कीर्तन या ठिकाणी झालं. कीर्तनाची असणारी आवड, संप्रदायाची असणारी आवड म्हणून एक सात्विक स्वरूपाचे सोहळे या परिवाराने आपल्या आईवडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा केले. जसा माणसाचा वाढदिवस असतो तसा घराचाही वाढदिवस असतो. बरं, आजही माणसं काही अशी आहेत घराचा वाढदिवस करणारी. आपल्या हायवेने बोगदा क्रॉस केला की उजव्या हाताला शिंदे पाटलांचं घर त्या गोगलवाडीला. त्यांच्या घराला जवळजवळ यावेळेस आता 50 वर्ष झाली असतील. वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकरांनी सांगितलं होतं त्यांना, पहिलं वास्तुशांतीचं त्यांनी कीर्तन केलं आणि पहिल्या वास्तुशांतीच्या कीर्तनामध्ये सांगितलं दरवर्षी घराचा वाढदिवस साजरा करत जा. महाराज कोण ऐकतो कुणाचं, पायगुड्यांचं ना ऐकत तर. महाराज त्या परिवाराने आजही घराचा वाढदिवस साजरा करतात. ते पहिलं माडीवालं घर होतं ते आजही उजव्या हाताला दिसतं. आपण खेड शिवापूरकडे जाताना, सातारा रोडला जाताना आपल्याला उजव्या हाताला ते माडीचं घर दिसतं. 2 मजली माडीचं घर त्यांचं. आणि त्याची वास्तुशांतीचं कीर्तन केलं होतं दुंडा महाराजांनी. त्यावेळेस सांगितलं होतं घराचा वाढदिवस साजरा करत जा. नाही कीर्तन करता आला तर भजन करा, वारकऱ्याला बोलवा, अन्नदान करा, द्रव्यदान करा. या सगळ्या भूमिका आहेत. आपला वाढदिवस आल्यावर आपण किती खुश असतो, तसं घरही, ती वास्तू सुद्धा खुश होते त्याच्या वाढदिवसानं, त्याच्या अभिष्ट चिंतनानं. आणि म्हणून वडिलाचा, आईवडिलाचा अभिष्ट चिंतन सोहळा या परिवाराने संपन्न केला. आज वास्तू उभी राहिली. घराचं असणारं त्यांचं स्वप्न आज परिवाराचं पूर्ण झालं. आणि त्या निमित्तानं हरिकीर्तनाची सेवा परिवारानं आयोजित केली. आदरणीय हिरामन तात्या गोडांबे निंबाळकर तालमीमध्ये त्यांनी पैलवानकी केली. मंडईच्या खालच्या बाजूच्या तालमी या शिवरामवाले तालीम, आपलं चंदूभाईवाले म्हणून त्यांची ओळख, आणि मंडईच्या वरच्या बाजूला ज्या तालमी यायच्या त्यांची ओळख चंदूभाई शिवरामवाले. पुण्यामध्ये कुस्तीचे 2 गट, एक चंदूभाईवाले आणि एक शिवरामवाले. आता तात्यांनी पैलवानकी केली ती चंदूभाईवाले नाही, खाली आहे ना मंडईच्या खालच्या बाजूच्या ज्या साधारण तालमी येतात ते शिवराम आपलं निंबाळकर तालीम. ते आपले केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ त्याच तालमीमध्ये होते. तात्या आणि ते एकत्र बरोबर होते जवळजवळ. तर तिथं त्यांची पैलवानकी झाली. पण मला एक प्रश्न पडलाय, ते चंदूभाईवाले आणि आमची चिंचेची तालीम शिवरामवाले, आम्ही विरोधातले एकत्र आलोय आज. त्यांनी माझं कीर्तन का ठेवलं? मला निमंत्रण देत असताना परिवाराचे पाहुणे बोहिरवाडीचे राहुल सावंत असतील आणि माझे परमार्थ स्नेही मित्र बंधू बाप्पू कदम असतील, सचिन तापकीर असतील, यांनी मला असं सांगितलं की म्हणले ज्यावेळेस बंगल्याचा पाया घेतला त्यावेळेस पाया घेतानाच त्यांनी ठरवलं होतं पायगुड्यांचं कीर्तन ठेवायचं. मग हे प्रेम कशाचं माहितीये का? हे मातीवरचं प्रेम आहे महाराज. हे मातीवरचं प्रेम आहे, हे कुस्तीवरचं प्रेम आहे. बरोबर ना मामा? कुस्तीवरचा प्रेम करणारा माणूस तो कुठेही असू द्या, पैलवान कुठल्या तालमीतला असू नाही तर कुठेही त्या ठिकाणी तो खेळलेला असो, पण पैलवानवरती प्रेम करतो. आजी असू नाही तर माझी असू, तिथं ते पाहत नाही कोणत्या बाजूचा आहे हे पाहत नाही, विरोध पाहत नाही. एकदा कुस्ती झाली, एकदा तिथून माणूस बाजूला पडला की मातीतला माणूस मातीवरच्या माणसावरती किती प्रेम करतो त्याचं हे उदाहरण आहे. तात्यांनी मला हा कार्यक्रम दे, आता त्याच्यात अनेकांनी तारखा घुसवायचा प्रयत्न केला, मला असं वाटतंय. प्रत्येकाला वाटतं आमच्या ओळखीचा बुवा पाहिजे, प्रत्येकाला वाटतं. पण तात्या म्हणले तुम्ही किती काय सांगितलं तरी मी माझ्या मतावरती ठाम आहे, कारण ठरलंय
मी ठरवलं तेव्हाच ठरवलं होतं इथं पैलवानाचंच कीर्तन होणार आणि म्हणून मला या ठिकाणी उभं केलंय आज. मला उभं फक्त त्यांच्या आवडीसाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी उभं केलंय, दुसरं काही नाही. मला काय येतंय म्हणून उभं नाही केलं. मी त्या मातीतला माणूस आहे, एक मातीची सेवा केलेली माणूस आहे आणि म्हणून या भूमिकेतून ही सेवा व्हावी म्हणून समग्र परिवारानं दिलेलं हे निमंत्रण उपस्थित सगळे वारकरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे सगळ्या वारकऱ्यांच्या पायावरती मस्तक का ठेवायलाच लागतं. वारकऱ्याच्या पायावरती मस्तक वारकऱ्याची पुण्याई असते म्हणून मस्तक ठेवावं त्यांच्या पायावरती. आणि असाही वारीचा सोहळा जवळ आला की आपल्याकडे अशी परंपरा आहे पंढरीपर प्रकरणातले अभंग घेतले जावेत. कारण लोकांच्या मनामध्ये ओढ निर्माण व्हावी पंढरीच्या दिशेने जाण्याची. बेटी लागी पंढरीनाथा आणि जीवा लागली तळमळ व्यथा. आपल्याला तिकडं जाण्याची ओढ लागावी, देवाकडे जाण्याची ओढ लागावी. आणि म्हणून झालं उद्यापासून जून महिना चालू. ज्ञानोबारांचं 19 तारखेला प्रस्थान आहे. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ज्या परमात्म्याचं ध्यान सनकादिक करतात, ब्रह्मादिक करतात, तुकाराम महाराज म्हणतात ते वारकऱ्यांचं तुमचं माझं सर्वांचं कुलदैवत आहे. अशा देवाची ओढ आपल्याला त्या ठिकाणी लागलेली. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक हे सगळं आम्हाला त्या ठिकाणी आवडलं पाहिजे. आणि वारकऱ्याला हेच आवडतं, याच्यापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही. सुखरूपाईसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्याच्या दिशेने निघण्याची ओढ आपल्या सर्वांच्या मनामध्ये. लागला टकळा पंढरीचा. आम्हाला सगळ्यांना टकळा लागला तो आता पंढरीचा. पंढरीच्या दिशेनं आपले डोळे, आपले पाय, आपले हात त्याच दिशेने नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळिया सुख देईल विसावा. आणि म्हणून पंढरीची आठवण वारकऱ्याला होणं याचा अर्थ असा आहे माहेराची आठवण एखाद्या मुलीला व्हावी. अशी सगळ्या वारकऱ्यांना आता फक्त आपलं माहेर दिसतं. माहेर संताची नामया स्वामी केशवाची. बरं त्याच माहेराची ओढ का लागते त्याचं कारण सांगितलं. माझिया माहेरा सुखा कायऊने 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 लगे येणे जाणे तुका म्हणे ललने जाणे तुका म्हणे येणे जाणे तुका म्हणे ललने भागत्यासी सांगेन आपुला सीन 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 भागत्यासी
सांगेन आपुला शीन भागवताची सांगेन आपुला तो माझा बापूला सर्व जाणे. देव आपलं सगळं जाणतो. माहेरामध्ये आपली आई आपला बाप सगळं जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या माहेराला कुठल्या प्रकारच्या सुखाची कमतरता नाही, म्हणून ती माहेराची ओढ आहे. शीतळा हा पंथ माहेराची वाट, जवळीच नीट सुखरूप. आणि म्हणून अशा देवाच्या दिशेने आपण जातो. माहेराची ओढ म्हणून त्या ठिकाणी जात असतो. दिसलो माणसं तरी आतमध्ये सगळे विचार कसायासारखेच आहेत. एकदा 70 वर्षाचे आजोबा आणि 10 वर्षाचा नातू दोघे जण गप्पा मारत होते. 10 वर्षाचा नातू म्हणतो 70 वर्षांच्या आजोबांना, आजोबा असं एखादं क्षेत्र सांगा की ज्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर स्पर्धा नाही. आता कुठं स्पर्धा नाही? इथं गायाला स्पर्धा, इथं वाजवायला स्पर्धा, इथं कीर्तनामध्ये स्पर्धा, इथं सिस्टमवाल्यांमध्ये स्पर्धा. स्पर्धा कुठं नाही. प्रत्येकाला वाटतं मी मोठा आहे, प्रत्येकाला वाटतं माझ्यासारखा दुसरा कुणीच नको. जिकडं जाईल तिकडे स्पर्धाचे, राजकारणात स्पर्धा, सगळ्यामध्ये स्पर्धा. मग आजोबा म्हणले मी माझं वय 70 वर्षाचं झालं, आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये असं एकही क्षेत्र नाही जिथं स्पर्धा नाही. नाही आजोबा एक थोडा विचार करून सांगा ना एखादं क्षेत्र की स्पर्धा नसलेल्या क्षेत्रात मला जायचंय. आजोबांना एक सुंदर वाक्य सुचलं. 70 वर्षाच्या आजोबांनी 10 वर्षाच्या आपल्या नातवाला सांगितलं, बाळा तू एक काम कर, तू माणूस बनण्याचा प्रयत्न कर. अजून तिथं स्पर्धा नाही, बाकी सगळीकडे स्पर्धा आहे. माणसं सगळं बनतात पण माणूस कुठं बनतात? माणूस नाही बनत. आणि माणूस बनण्याचं असं पहिलं लक्षण काय असेल तर त्याचं अंतकरण दयेने भरलेलं असावं. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही कुठे. बघा सगळ्यांना मी प्रसंगात वेळ घालवत नाही, प्रसंगाची फक्त आठवण करून देतो. काशी क्षेत्रामधून गंगेचं पाण्याची कावड भरून अख्खी यात्रा निघाली होती रामेश्वराला. बरं सगळी लोक होती, त्या सगळ्या लोकांमध्ये संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा होते ना. पण त्यांच्याकडे सुद्धा कावडीमध्ये पाणीच होतं. समाजाने कावडीतलं पाणी गाढवाला नाही पाजलं. आता समाज माणसाला पाणी पाजत नाही तर गाढवाला कधी पाजायचं? गाढवाला पाणी पाजलं नाही. गाढव भर उन्हाळ्यामध्ये भर दुपारच्या वेळेस, दुपारचे 12-1 वाजले असेल, तडफडत होतं पाण्या वाचून. सगळी लोक गाढवाकडे पाहिले आणि निघून गेली. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराज गाढवाबशी थांबले आणि आपल्या कावडीतलं पाणी जे रामेश्वराला चालवलं होतं ते पाणी गाढवाला पाजलं. दयातीचे नाव भूतांचे पालन आणि जीवन वनवासी आणि भूतांचे आणि निर्दळन दयातीचे नाव भूतांचे पालन अणिक निर्दाळन कंटकाचे अणिक निर्दाळन कंटकाचे दयातीचे नाव भूतांचे पालन दयाचे नाम कंटकाचे अणिक निर्दाळन कंटकाचे. महाराज दयेनेच भरलेला आहे. अनेक निर्दन कंटकाचे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. धर्मनीती सांगतात तुकाराम महाराज, निवारिले सार असार ते पाप त्याचे. मला बोलून देणार आहेत का नाही गोडांबे? का माझ्या आवाजाला का भरतय ते? पाप त्याचे नाव न विचारिता नीत. काय महाराज? भलतेची उन्मत्त करी सदा. पाप कधी नीती विचारत नाही. पापाला नीती कळत नाही. चांगलं काय आणि वाईट काय हे पाप पाहत नाही. पाप त्याचे नाव न विचारिता नीत आणि भलतेची उन्मत्त करी सदा. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी आणि देवासही आटी जन्म घेणे. तुकोबाराय म्हणतात दया तिचे नाव. मी याच्यावरनं सांगत होतो दया कशाला म्हणायचं. आणि ही दया जगात कुणाकडे पाहायला नाही मिळत. तुमच्या माझ्याकडे नाही. ही दया फक्त पाहायला मिळते साधू संतांकडे. साधू संतांना सगळे चोरही सारखाच असतो आणि सज्जनही सारखाच असतो त्यांना.
त्यांच्याकडे दोघंही जाऊ द्या, दोघांचं कल्याण व्हावं असे आशीर्वाद साधू संत देत असतात. दुर्जनाला आपण उभं करणार नाही, पण दुर्जनाला सुद्धा सज्जन करण्याची ताकद संतांची आहे महाराज. ते एकाच गुरुच्या हाताखाली तो शिष्य खूप चांगला शिकला, ज्ञानी झाला. ज्ञानाच्या बरोबर अहंकार लागून येतो आणि अहंकार चिटकून येतो. जिथं अहंकार आला तिथं कुठल्या प्रकारची दया क्षमा शांती राहत नाही, सगळ्याचा विसर पडतो. जे शिकलो त्याचाही विसर पडतो. आणि त्या शिष्याला नेहमी वाटायचं मी गुरुपेक्षा ज्ञानी झालो. ते महात्मेच होते, संत साधूच्या उंचीला पोचलेली व्यक्तिमत्व. आणि गुरूंची परीक्षा पाहण्यासाठी उडणारा असं पाखरू, फुलपाखरू असं हातात पटकन धरलं आणि आपल्याच गुरूंच्या पुढे उभं राहिला. बघू म्हणला गुरुला किती कळतंय. मुठीमध्ये धरलेलं पाखरू गुरूंना विचारलं, आता मला सांगा परीक्षा पाहण्या कसं असतं बघा, हे हातातलं पाखरू जिवंत असेल का मेलेलं असेल? आता मी समजा पाखरू पकडले, दिसते का तुम्हाला? नाही दिसणार, मूठ झाकली ना, झाकली मूठ 1.25 लाखाची. आता याच्यात पाखरू आहे, तुम्ही सांगा हे जिवंत आहे का मेलेलं आहे? येईल का सांगता तुम्हाला? साधू कसे असतात, त्यांनी विचार केला, या पोराला म्हणलं हे पाखरू जिवंत आहे, तो मूठ दाबून मारून टाकेल. पाखराला मारायला किती वेळ लागतो? बरं नाही जिवंत म्हणावं तर तो सोडून देईल? काहीच नाही, फक्त एवढंच विचार केलं, ते तुझ्याच हातात आहे सगळं. जिवंत आहे का मेलेलं आहे हे तुझ्याच हातात आहे सगळं, दे सोडून. साधूच्या मनातला कळवळा ते पाखरू मरू नये आणि ते जगावं याच्यासाठी उत्तर नाही दिलं, फक्त त्याला सांगून टाकलं ते तुझ्या हातात आहे, तू ठरव काय करायचे ते. ही दया पाहायला मिळते ती संतांच्या जवळ. संत तोची जाणा जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. संत तोची जाणा जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. तोची जाणा जगी, तोची जाणा जगी, तोची जाणा जगी, तोची जाणा जगी. हे संत तोची जाणा जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे संत तोची जाणा जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. भूतदया ज्याचे अंगी त्याचे घरी चक्रपाणी, देवतयासी म्हणावे आणि त्याचे चरणी लीन व्हावे. काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी, त्या अभंगामध्ये आलेले भूतदया ज्याचे अंगी. आणि म्हणून तर ज्ञानोबरांची ओवी, जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भक्तीचा योग सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात सगळ्यांमध्ये आपल्याला देव पाहता आला पाहिजे. भागवतामध्ये कपिल भगवंतानी आपल्या आईला देवहूतीला उपदेश करत असताना कपिल भगवंत सांगतात की आई सगळ्यामध्ये देव पहा. तोच उपदेश तुकाराम महाराजांनी केला, जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करी दुर्जनाचा, करी संतांचा सायास. सगळ्या विश्वामध्ये देव, हे विश्वची माझे घर, आईसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. सगळ्यामध्ये देव पाहता आला पाहिजे. दयेचं अंतकरण तुमचं माझं नसतं, दयेचं अंतकरण संतांचं असतं. आणि म्हणून त्यांच्या घरामध्ये चक्रपाणी का असतो? कारण त्यांच्याकडे भूतदया ज्याची अंगी. म्हणून दया हा सर्वात महत्वाचा गुण सांगितला. 26 गुणापैकी 3 गुणांचं चिंतन इथं तुकोबराय करतात. दया नावाचा गुण. क्षमा, हल्लीच्या काळामध्ये क्षमा, कुणी कुणाला माफ करायला तयार नाही महाराज, आज नाही करत. त्याला एखाद्या स्त्रीनं एखाद्या स्त्रीला माफ करायचं असेल तर त्याला द्रौपदी व्हावं लागेल. द्रौपदी सामान्य नसती. अश्वत्थाम्याने 5 पोरं मारली होती द्रौपदीची, आणि कृष्ण परमात्मा एका बाजूला उभा आहे, 5 पांडव एका बाजूला उभे आहेत. आणि देवानी विचारलं, ए द्रौपदी, तुझ्या 5 मुलाला ज्यांनी मारलं तो अश्वत्थामा तुझ्या समोर उभा आहे, बघ काय करायचं त्याला.
द्रौपदीने एका वाक्यात सांगितलं, 5 पोरं गेल्यानंतर एखाद्या आईच्या अंतकरणाला काय वेदना होते, ही वेदना अश्वत्थाम्याला मारल्यानंतर त्याच्या आईच्या अंतकरणाला होऊ नये याच्याकरता त्याला सोडून द्या. याला दया म्हणायचं, मला क्षमा म्हणायचं. एवढी क्षमा करण्याची ताकद कुणाची नाही. ज्ञानोबांना विचारा ना क्षमा काय असते. अरे झोळी घेऊन त्या ठिकाणी फिरत असताना लोकांनी झोळीमध्ये पीठ नाही शेण टाकलं, पीठ झोळीतलं पीठ खाली ओतलं, लाथणी तुडवलं, तरी जे खळांची किती क्षमा आहे महाराज. समाजावरती समाजाचं कल्याणच व्हावं, समाजाला शिव्या नाही देत, समाजाच्या बद्दल बोलत नाहीत. जो कोणी वाकडा आहे ना त्याचं फक्त वाकडे पण जावं, हे ज्ञानोबा सांगतात. याला क्षमेचं अंतकरण लागतं. त्या अरुणाचल प्रदेशला रमण महर्षी नावाचे साधू झाले आणि त्यांचा असा आश्रम होता. आणि त्या आश्रमामध्ये एक दिवस दरोडा पडला. रात्री 12-1 वाजता रात्रीचे चोर आले चोरी करायला. दरोडा पडला. आता साधूच्या आश्रमामध्ये काय सापडणारे सापडून बरं, त्याला साधू ते भजन करणारे साधू होते, नामस्मरण करणारे साधू होते. आणि तसंही साधूच्या आश्रमात बरंच गाबाळ पण असतं बरं का. पण ते साधू तसले नव्हते महाराज. ते संधी साधू नव्हते, तर देवाकडे जाणारे साधू होते. रमण महर्षी साधं व्यक्तिमत्व नाही, काहीच नाही, सगळ्याचा त्याग, कशाचीच ममता नव्हती. आणि अनेक शिष्य होते त्यांचे. 12-12:30 दरोडा पडला. दरोड्यामध्ये चोरांनी 2 तास शोधलं पण काही रुपया सापडला नाही. शेवटी सापडलं नाही म्हणून रमण महर्षींना उठवलं आणि मारलं, दांडक्याने मारलं प्रचंड. ते शिष्य सोडत होते, अख्खा अंग रक्तबंबाळ झालं. रमण महर्षी मार खात होते चोरांचा, पण सांगत होते शिष्यांना, सोडू नका त्यांना, मारू द्या, काय मारायचे, काय फरक पडत नाही. पहाट झाली, 4 वाजले. रक्तबंबाळ झालेलं त्या साधूंचं, रमण महर्षींचं शरीर, चोर निघून चालले होते, काय सापडलं नाही, मारलं, निघून चालले. रमण महर्षींनी त्या 4ही चोरांना थांबवलं. म्हणले इकडे या. म्हणले काय? म्हणले तुम्ही दमला, तुम्हाला आमच्या आश्रमात काय सापडलं नाही, पण आश्रमातून जाता जाताना तसं उपवाशी जाऊ नका, रात्रीचा आमटी भात शिल्लक आहे तेवढा खा आणि जा. ते बसले निर्लज्जन साधा सुखी, ते आमटी भात खायला बसले. आणि मग शिष्यांनी विचारलं रमण महर्षींना, ते मगाशी एवढे मारत होते, तुम्ही आम्हाला सोडवू दिलं नाही आणि तरी त्या ठिकाणी मार खात राहिले, कशासाठी? त्यांचं एक वाक्य होतं, देव रोज सन्मान देत होता, शाल, श्रीफळ, पाकिट देत होता. एक दिवस मारलं म्हणून काय झालं? एक दिवस असा सत्कार झाला. महाराज चोर जेवता जेवता ते ताट पुढं सरकवलं, साष्टांग दंडवत घातला आणि ते चोर हिमालयातले 1 नंबरचे साधू झाले महाराज. त्यांच्या संगतीमध्ये राहून क्षमा केल्यानंतर काय होतं? चोराचा सुद्धा साधू करतात ते संत. क्षमेचं अंतकरण पाहिजे. चोराला कोण माफ करतं? पण चोर सुधारत असेल तर त्याला क्षमा करायला लोक मागच काढतात. एखादा सुधारला ना, ते वय आता कीर्तन करतय, तुम्हाला माहितीये का माग कसं होतं? अरे हो, गेले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तू का, कशाला मागचं पाहता? मग वाल्या, विश्वामित्र यांचं काही कुळ शुद्धच होतं का? साधूचं कुळ आणि नदीचं मूळ कधी पाहायचं नसतं. पाठीमागे गेल्यानंतर काय सापडणार ना? हरिद्वारला आल्यानंतर गंगा मोठी दिसते, पण गंगेच्या पाठीमागे जा, यमुनेच्या मुळापर्यंत जा, काय सापडणार आहे? हाताला काय लागणार आहे? साधूच्या कुळाचा विचार कधी करायचा नाही आणि नदीच्या मुळाचा विचार कधी करायचा नाही. माणूस आता काय वागतोय, ठीक आहे, जर एखादा सुधारला असेल तर त्याला सुधारण्याची संधी माणसाने दिली पाहिजे. हे सुद्धा अंतकरण क्षमेचं असावं लागतं. क्षमा शस्त्र जया नराची हाती, क्षमा शस्त्र जया नराची हाती, दृष्टतया प्रतिकाय करील, क्षमा नावाचं शस्त्र तुकाराम महाराज म्हणतात. क्षमा दया शांती बाण अभंग हे हाती, करती घोष जय जयकार, जळती दोषांचे डोंगर. क्षमा नावाच्या शस्त्राने काय होतं? तर क्षमा नावाच्या शस्त्रच येते पण एक, पण ते शस्त्र असं आहे महाराज, दुर्जनाला सुद्धा सज्जन बनवतं, इतकी ताकद आहे क्षमेमध्ये. म्हणून क्षमा दया शांती. आम्ही पण बाण घेऊन फिरतो, पण कशाचे बाण आहेत आमच्याकडे? क्षमेचे बाण आहेत, दयेचे बाण आहेत. तुकाराम महाराज त्याच अभंगामध्ये सांगतात, एखाद्याला पेटवायचे, डांबरीला काडी टाका बरं, डांबरी पेटल का? तृण नाही जेथे पडिला द्वाग्नी आणि जायतो विझोनी, अरे आपोआप विझून जाणार आहे, किती काड्या टाका. तसं माणसाने सुद्धा लगेच पेटायचं नसतं, नाही तर आपली लगेच पेटतात. चांगलं काय, खरं काय, वाईट काय, हे सगळं शोधलं पाहिजे. आपल्याकडे विवेकाची बुद्धी आहे.
चांगलं आणि वाईट हे ज्याला कळतं, हे ज्याच्याकडे आहे त्याला विवेकी बुद्धी म्हणायचं. आणि विवेकी बुद्धी जर आपल्याकडे असेल तर आपण त्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून क्षमा नावाचं शस्त्र साधू संतांच्या हातात आहे. जिथं द्रौपदीकडे क्षमा होती म्हणून प्रत्येक वेळेस कृष्ण परमात्मा पाठीमागं उभे राहिले. पाठीमागं उभे राहिले ना देव द्रौपदीच्या पाठीमागं. क्षमा आहे ना तिच्याकडे, सगळ्या संतांकडे क्षमा. अहो मंबाजी बुवांनी तुकाराम महाराज रोज प्रदक्षिणा करायची मंदिराला आणि खोडसाळपणा केला. मंदिराला प्रदक्षिणा करू नये, शेत होतं ना पाठीमागं म्हणून काट्या टाकल्यामध्ये. तुकाराम महाराजांनी प्रदक्षिणा मंदिराला व्हावी म्हणून काट्या बाजूला केल्या आणि प्रदक्षिणा मारली. तो राग मंबाजी बाबांनी डोक्यात धरला आणि त्याच काट्याच्या फोकाट्याने तुकाराम महाराजांना मारलं. मारल्यानंतर अंगामध्ये काटे घुसले, सगळं काय झालं. बरं त्रास मारणाराला व्हायला पाहिजे का मार खाणाराला व्हायला पाहिजे? तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही. ज्याला मारलं त्याला त्रास व्हायला पाहिजे ना. किती क्षमा असेल बघा. आणि त्या दिवशी तरी तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं. इथं कणकण आली तर नको आज नाही जमणार यायला कीर्तनाला, तरी कीर्तन केलं. कीर्तनाला सगळे आले, मंबाजीच आला नाही. तुकाराम महाराज म्हणजे सगळे कीर्तनाला आले पण रोज येणारा मंबाजी कीर्तनाला आला नाही. कीर्तनात काय रंग भरत नाही. त्याला आणायला घरी गेली आणि आणायला घरी गेल्यानंतर त्याचे पाय दाबले, म्हणले मंबाजी तुम्ही कीर्तनाला चला. तुकाराम महाराज अहो तुमचं अंतकरण कसलंय? मी तुम्हाला सकाळी काट्याच्या फोकाटेरी मारले आणि आता तुम्ही मला घरी घ्यायला आलेत. मी तुमच्या पाया पडलं पाहिजे, तुम्हीच माझ्या पाया पडताय कीर्तनाला यावं म्हणून. ज्याला सुधवायचं असतं ना माणसाला, ती कशी माणसं असतात बघा ना. हे संतच करू शकतात. किती खाली यावं. ज्यांचे पाय जया पूजिले आदरे पांडुरंगे, ज्यांचे पाय देव पूजतो ते तुकाराम महाराज मंबाजीचे पाय दाबतायत. कशासाठी? तुम्ही कीर्तनाला यावं म्हणून. आणि मग मंबाजीने विचारलं तुम्ही बनला तरी कशाचे, तुम्ही आहेत तरी कोण? मग तुकोबारायचं उत्तर आहे नव्हे तुका म्हणे दिसतो मी तैसा. 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 पुसणे ते पुसा पांडुरंगा, पुसणे ते पुसा पांडुरंगा, पुसणे ते पुसा पांडुरंगा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. भोगी जाग झाला संगीचा संग. भोगी जाग झाला संगीचा संग. पुसणे ते पुसा पुसणे ते पुसा पुसणे ते पुसा पांडुरंगा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. भोगी राग झाला संगीता संग. भोगी राग झाला संगीता असंग. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा. मलाच माहिती नाही मी कसा आहे. मंबाजी बाबांना सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात पुसणे ते पुसा पांडुरंगाला. मी कसा आहे हे मला नाही सांगतायत पण पांडुरंग सांगेल कसा आहे मी ते. भोगी त्याग झाला संगीचा संग. आणि इतकं क्षमेचं अंतकरण तुकोबारायाचं. शेवटी ती क्षमा पाहून मंबाजीला उठावं लागलं आणि कीर्तनाला यावं लागलं महाराज. म्हणून क्षमा श्रेष्ठ सांगितली. क्षमा नावाचं श्रेष्ठ अत्यंत ताकदीचं सांगितलं. आणि त्याच्यानंतर येतं क्रमानं शांती. शांती जगी शांती झाली होती परदेशी. नाथांची इतकी गोड ओवी आहे. जगी शांती झाली होती परदेशी, ठाव न मिळे ती एसी. ती आली संतांपाशी सुखावाशी वसवावया.
जगामध्ये शांतीला कुणीच घेत नव्हतं. त्या शांताबाई गाण्यावाल्यांनीच कसं काय घेतलं काय माहिती. तिथंही सगळा दांगडदिंगाळ करून टाकला. ती हात जोडत होती. शांती ही एक अवस्था, एक स्थिती आहे महाराज. मी मगाशी बोलून गेलो, भांडायला ताकद अजिबात लागत नाही, म्हणून जास्त भांडायचं नसतं. काय होतं कळतंय आता. शांती इतकी महाराज श्रेष्ठ आहे महाराज. ती सगळ्याला हात जोडत होती, मला घ्या मला घ्या मला घ्या. माझ्याकडे आली, मी म्हणलं नको. आमच्या वैभव महाराजांकडे शांती आली, नको म्हणले ते. मला काय करायची, मला मृदंग वाजवायचा आहे. आमच्या सोमनाथ महाराजांकडे, सागर महाराजांकडे, सगळ्यांकडे शांती फिरत फिरत गेली. शांतीचा स्वीकार कुणी नाही केला. शेवटी पैठणला गेली नाथ महाराजांकडे आणि परदेशी झालेली. परदेशी याचा अर्थ फिरणारी, सैरा वैरा फिरणारी. आता समजा एखाद्या स्त्रीला काम पाहिजे, ती धुणं भांड्याचं काम करणार असेल, ती प्रत्येकाच्या घरामध्ये एखादंच घर तिला असं मिळतं की बाबा आमच्याकडे आता कुणी नाही, तू काम कर आमच्याकडे. तसं ही शांती सुद्धा मला कुणीतरी घ्यावं, मला कुणीतरी घ्यावं याच्याकरता सगळ्या जगामध्ये फिरली. त्या शांतीचा स्वीकार कोणी केला नाही. जगी शांती झाली होती परदेशी, ठाव न मिळे ती एसी. ती आली संतांपाशी, सुखावाशी वसवाव्या. शांतीला सुद्धा सुख मिळतं ते संतांच्या जवळ. नाथांनी तिचा स्वीकार केला. नाथ महाराज शांती ब्रह्म आहेत आज. सगळ्या संतांनी स्वीकार केला तो शांतीचा. आळंदीला गेल्यानंतर उड्या माराविषयी वाटतात का गप्प बसावं वाटतं. आता तिथेही उड्या मारणारे आहेतच की. उड्या म्हणजे चित्र विचित्र. कीर्तनात उड्या मारायच्या, त्याच्याबद्दल काही म्हणत नाही मी, पण आळंदीला गेल्यानंतर बरंच वाटतं ना. शांतच वाटतं, सुखीच वाटतं, समाधानीच वाटतं. कारण तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, म्हणून तिथं समाधान वाटतं. कारण त्यांच्याजवळ शांती आहे. जगी शांती झाली होती परदेशी. तिला तिचा स्वीकार शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी. बरं किती शांती, किती शांती, त्या शांतीचा पारावार नाही. एकदा पैठणमध्ये एक ब्राह्मण, त्याला 200 रुपये पाहिजे होते त्याच्या मुलीच्या लग्नाला. गरीब होता बिचारा. आता 200 रुपये कोण देईल म्हणून पैठणमध्ये फिरला. आणि गावचा जो पार आहे, त्या गावच्या पाराजवळ 10-12 माणसं पारावरती बसली होती. आणि आपल्याला चांगलं माहिती आहे, गावच्या पारावरती बसलेली लोक ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण करतात सारखं, प्रत्येक 5-5 मिनिटाला. लोकांना चर्चेचे विषय खूप भारी असतात. पण काही गावचे पार इतके श्रेष्ठ होते, त्या गावामधनं गावातलं एकही भांडण गावच्या बाहेर जाऊन दिलं नाही त्या पारांनी. अशी माणसं झाली की पारावरती. आता काहींनी पार झिजवले, तो पण भाग झाला. काहींनी पार पत्त्यासाठी वापरले, तो पण एक भाग झाला. काहीच वाटत नाही. गावच्या पारावरती पत्ते खेळताना लोक, उद्याची तरुण पिढी समोरून जाती तरी पत्ते खेळतात महाराज. त्यांना वाटत नाही आपला जो हा अवगुण आहे तो पुढचा समाज घेणार आहे. बरं, त्याच माणसांनी जर गाथा ज्ञानेश्वरीचं खरंच एकामेकाला चिंतन केलं, सांगितलं, तर 4 तरुण पोरं बसतील तर ती म्हणतील ना, आमच्या गावातली म्हातारी माणसं अशी होती, या पारावाला सुद्धा पुण्यवान केलं त्यांनी. 200 रुपयासाठी तो ब्राह्मण तिथं आला. आल्यानंतर मला 200 रुपये पाहिजेत म्हटलं. हात जोडले. ले कशाला, पोरीचं लग्न आहे. ते 10-12 लोक म्हणले देतो आम्ही तुला, पण एक अट आहे. लोक पहिले लिहून घेतात आणि मग देतात. अट आहे. काय अट आहे? सकाळची वेळ होती, नाथ महाराजांची घरात पूजा चालू होती. बरं ठीक आहे म्हणले. काय करायचं, त्यांना कधीच राग येत नाही, त्यांना राग आणून दाखवायचा. तो म्हणला राग मी जर त्यांना आणला तर 200 रुपये मला मिळणार. हो म्हणले मिळणार. लगेच 200 रुपये देणार. जा म्हणले तू राग आणून दाखव. शेजारीच पाराच्या बाजूला असं गटार वाहत होतं आणि त्या गटारामध्ये लोळलं. मलाही प्रश्न पडला, बिना पी आता कसं काय लोळलं काय माहिती, पण 200 रुपये पाहिजेत ना. आता रागच आणायचा आहे. ते लोळलं, इतकं जनावर जसं लोळतं तसं लोळलं, अख्खं भरलं आणि लोळलं. आणि नाथ महाराजांची पूजा चालली होती. जोड्यासहित घाणेरड्या भरलेल्या अंगासहित नाथांच्या मांडीवर जाऊन बसलं. पूजा करता करता नाथ महाराजांनी काय करायला पाहिजे होतं. असा प्रसंग आपल्या बाबतीत घडला असता तर काय केलं असतं, खरं सांगा प्रत्येकाने. अशा शिव्या आल्या असतील ना तोंडात, आता काय केलं असतं आपण. त्याला देवाने हाणला असता, हातातल्याच देवाने हाणला असता त्याला. नाथ महाराज एवढंच म्हणले, अगं गिरजा, लेकरू भरलंय बघ. नाथ महाराजांच्या पत्नीचं नाव गिरजाबाई आईसाहेब. हाताला धरलं त्याला आणि आंघोळीला नेलं. मोरीत 2 तास आंघोळ घातली. तोपर्यंत नाथ महाराजांनी आंघोळ करून देवपूजा करून घेतली. सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक. नाथांच्या घरी रोज पुरण आणि पुराण या 2 गोष्टी रोज असायच्या. पुरण कशाचं असतं? पुरणपोळीचं पुरण म्हणजे पुरणपोळी रोज त्या घरात असायची. पुराण म्हणजे सगळ्या भावार्थ रामायणाची कथा, भागवताची कथा, अशा सगळ्या पुराणातल्या कथा नाथांच्या घरी. 2 गोष्टी कधीच चुकल्या नाहीत त्या घरात. उगच त्या घरामध्ये देव येतो का? सोपं नाही महाराज. दत्त चोपदारी करीत
तसे दत्त चोपदारी करीत असे करीत असे दत्त चोपदारी करीत असे दत्त चोपदारी करीत असे निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी चोपदारी करीत असे दत्त चोपदारी करीत असे दत्त चोपदारी करीत ते फोटो काढायला आले ते मी पण सावध झालो मधून अजून फिरत जा लोक हसतात जरा पण एक माझं सांगणं आहे फोटो जरा लवकर काढत जा पुण्यामध्ये त्या दिवशी म्हणजे फोटो काढणाऱ्याने फोटो उशिरा काढला म्हणून ज्याचा फोटो काढणार होतं ते मेलं का तर त्यांनी 15 मिनिटं पोट आतमध्ये ओढून धरलं होतं निळा म्हणे देवा राबे त्यांच्या घरी तुम्हाला लय लेट काढायला जाऊ द्या पुढे आपलं पोट फोटो मध्ये आलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी असं पोट ओढून धरलं आणि त्यांनी फोटो उशिरा काढला निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी कुणाच्या घरात देव राबतोय महाराज वैकुंठीची मूर्ती किंवा द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी आणि पाणी वाये हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी आणि वस्त्र गंगा तिरी धुत असे सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई आणि देव पूजे लागी तिष्ठत असे निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी निळोबाराय म्हणतात त्यांच्या घरामध्ये देव राबत होता बरं इतकी शांती 200 रुपयासाठी तो ब्राह्मण भरलेल्या अंगाने बसला अंगावरती गिरजाबाई आईसाहेबांनी आंघोळ घातली बरं ज्याने त्रास दिला त्याला जेवायला बसवले 5 पोळ्या खाल्ल्या त्याने नाथ महाराजांच्या पूर्वी 5दा असायचा 5 पोळ्या खाल्ल्या की लोक म्हणायची 5दा आणलाय आज लोकांची म्हणण्याची पद्धत होती आता नंतर पोळी वाढायला आई साहेब ज्यावेळेस आल्या आणि पोळी वाढायला त्याला वाकल्या तो किती कृतज्ञ झाला असेल ताटावरचा उठला त्याला आठवण झाली 200 रुपयासाठी म्हणला राग आणायचा यांना ताटावरचा उठला आणि आई साहेब पोळी वाढत असताना त्यांच्या पाठीवरती जाऊन उडी मारून बसला नाथ महाराज बसल्या बसल्या एवढंच म्हणले गिरजा लेकरू पडल बघ गिरजाबाई आई साहेब म्हणल्या तुम्ही काळजी नका करू मला हरीला सांभाळायची सवय काही शांती असेल बघा याला शांती म्हणायचं तेथ शांताची या घरा अद्भुत आला असे पाहुणेरा येरा ही रसापाती करा जहाला मानू अरे शांतीच्या घराला अद्भुत असा पाहुणा आल्यानंतर बाकीचे रस फिकेच पडतात ना महाराज हा एक शांत रस आहे अद्भुत हा रस कथा काळी नामाचा हा सुद्धा रस जगात हा रस कुठंच मिळत नाही अद्भुत रस बाकीचे रस सगळीकडे मिळतात पण हा रस अद्भुत आहे महाराज नको वैकुंठीचा वास आशे तया सुखा नाश आणि अद्भुत हा रस कथा काळी नामाचा मग त्याला विचारलं का रे असं केलं नाथांनी त्याला 200 रुपये दिले पाठवलं मला एवढंच सांगायचं होतं बाकी सगळा दृष्टांत जाऊ द्या पण शांती किती असावी त्या शांतीचा पारावार नाही आणि म्हणून हे सगळे गुण जिथं असतात तिथं काय होतं अभंगाचं पहिलं दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया पडतात आता त्याचे गुण आहेत ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर वसती जेत म्हणून त्याला भगवंत म्हणतात कारण त्याच्या ठिकाणी हे 6 गुण आहेत पण 6 गुण ज्याच्याकडे असले तरी तो 3 गुणांच्या पाठीमागे लागतो जिथं हे 3 गुण जिथं आहेत दया नावाचा क्षमा नावाचा शांती नावाचा तो परमात्मा इथं येतो तेथे देवाची वसती कुणाकुणाच्या घरी आला अनेकांच्या घरी आला नामदेव महाराजांच्या घरी नाही आला का महाराज दिवाळीच्या सणाला नामदेव महाराज गेले देवाकडे आणि गेल्यानंतर आपल्याकडं वर्षभर लाटणं आणि पाडव्याला उठणं असतं का नाही पाडवा दिवाळी पाडवा म्हणतोय मी त्या पाडव्याला नामदेव महाराज देवाकडे गेले म्हणले देवा आता दिवाळीचा सण आलाय जनाबाईंचा गोडा भंग आहे बघा आता आमच्या घराला तुम्हाला यावं लागेल असं म्हणतात सगळी माणसं पाडव्याला आंघोळ करतात पण ती उठणं लावून आंघोळ करतात सण दिवाळीचा आला
सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला. नामा रावळासी गेला, 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 नामा रावळासी गेला. हाती धरून देवासी, हाती धरून देवासी, हाती धरून देवासी, हाती धरून देवासी. हाती धरून देवाशी. कुठं चला देवा? चला आमुच्या, चला आमुच्या घराशी, आमच्या घराला देवा तुम्ही चला. दिवाळीच्या सणाला नामदेव महाराजांनी घरी आणला की देव? बरी घरी आणण्यासाठी काय सहज देव घरी येतो का? बरं त्याच्या हाताला धरायला काय तो सहज हाताला लागतो का? हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही यासी धरू पाहता. आणि हा कैसा येईल हातागे? तो काही उगाच हाताला आला नाही. का हाताला आला? नामदेवाचे घरी. आणि 14 जण, 14च्या 14 माणसं नामदेव महाराजांच्या घरात भजन करत होती म्हणून तो हाताला आला. तो असा हाताला येत नाही महाराज, तो हाताला येण्यासारखा नाही. तो ब्रह्मविधीचा जनिता आहे. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तरी तो पकडला जात नाही. पण नामदेव महाराज म्हणतात देव आमच्या हाताला लागला. आणि 14 माणसं भजन करायची. चला चिंतन गोड आहे. परे हुनी परते घर आणि तेथे राहू निरंतर. नामदेव महाराज म्हणतात तुझं चिंतन करू. वाणी सांगितल्या परा अपश्यंती मध्यमा वैखरी. ही पहिली वाणी. इथून परा, आपलं वर वैखरी इथं, परा इथं आहे. आणि म्हणून आम्ही तिथून चिंतन करू आणि त्या चिंतनामध्ये राहू. परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर. चला मुद्दा फक्त एवढा सांगायचा होता की नामदेव महाराजांच्या घराला आला, ज्ञानोबारायांच्या घराला आला की ज्ञानदेवा घर चिदानंदी. अनंत भक्त राशी तरले ते वानर. आणि ज्ञानदेवा घर त्याच्यात आले श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकादिक जाण परम भक्त झाली ते विश्रांती. याचे का सकळा जीवी जीवन कळा. तुकाराम महाराजांना विचारा, त्यांच्याही घराला आला. ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात आम्ही अशा ठिकाणी घर बांधलं, निरंजनी आम्ही बांधलेले घर आणि त्याचंच चिंतन करत राहिलो आम्ही अशा ठिकाणी. मला फक्त मुद्दा याच्यासाठी सांगायचा होता, देव कुठं येतो? दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. अशा घराला देव येत असतो. सानंद सदनम घर कसं असावं? सुभाषितकार सांगतात सुताच्य सुदिया, म्हणजे घर इतकं चांगलं असावं, ते आनंदी असावं. सानंद सदनम सुताच्य सुदिया कांता प्रिय भाषिनी सन्मित्र सदनम स्वयोषती रती चज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संग उपासते सततन. धन्य गृहस्थाश्रम. त्याचा धन्य गृहस्थाश्रम आहे. कुणाचा? ज्याच्या घरामधली सगळी माणसं आनंदी आहेत. आता घरातली माणसं आनंदी आहेत का नाही हे कसं ओळखायचं? घरातल्या अंगणात बसलेला म्हातारा पाहायचा. बघा तुम्ही, घरावरती लिहिलेलं असतं मातृपितृ छाया आणि अंगणातला म्हातारा म्हणतो जन्म गेला वाया. तो म्हातारा म्हणणारा जन्म वाया गेला की समजून जायचं ह्या घरात गडबड आहे. जयवंत महाराजांच्या मुखातलं आहे. ज्याचं आहे त्याचं सांगून टाकावं, नाही का? उगाच कायला आपल्या नावाने खपवावं, नाही तर लगेच आपण दुसऱ्याचा सातबारा आपल्या नावावर. ते का कशासाठी? एखादं घर आनंदी आहे का नाही हे कसं ओळखता येईल? घरातली वृद्ध माणसांकडे पहा, मग लक्षात येतं ते घर आनंदी आहे का नाही ते. पण घराचा आनंद एका माणसाला टिकवता येईल का? घरात जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांची जबाबदारी आहे घराला आनंदी ठेवण्याचं. वास्तू शांती एकदा होते, पण वर्षभर नाही, आयुष्यभर घराला शांत ठेवण्याचं काम आपल्याला करायचं असतं. घराला आनंदी का ठेवायचं? कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. माणसाच्या भोवती 2 देवता फिरत असतात आणि त्या देवतांना फक्त आशीर्वाद देणंच माहिती आहे. तथास्तुच म्हणत असतात त्या फक्त. म्हणजे तुम्ही जे म्हणाल त्याच्यात तुमचं कल्याण हो. म्हणून आपण घरामध्ये फिरत असताना आपण चांगलं बोलायला लागतं. चांगलं बोललो, खरं बोललो की ती वास्तू म्हणते तुमचं कल्याण हो.
आणि आपण शिव्या द्यायला लागलो तरी ती वास्तू त्या ठिकाणी कल्याण होच म्हणते. आता शिवी देऊन कल्याण कसलं होतं? दोषाला जावं लागणार आहे ना. म्हणून घरात इतक्या जबाबदारीने बोलावं लागतं. म्हणून घरामध्ये कसलंही अभद्र बोलायचं नसतं. घरामध्ये वादविवाद हे सगळे टाळायचे असतात. त्याचं कारण आहे आपण जे घरामध्ये बोलतो ते सगळं घराच्या भिंतीवरती साठतं. तेव्हापासून लोक म्हणतात भिंतीला सुद्धा भिंती पण कान देऊन ऐकतात. आपल्याला मोबाईलला स्टोरेज असतो, स्टोरेज. आता रेकॉर्डिंग ज्याचा ऑप्शन चालू असतो ना, आपण किती बोललोय दिवसभरामध्ये, संध्याकाळचं पाहिजे किती कॉल केलं तर किती बोललोय आपण लोकांसंग, हे स्टोरेजला साठतं ना. मग क्लाउड स्टोरेज नावाचा ऑप्शन आहे. गॅलरी नावाचा फोटो काढला की फोटो कुठं जातात? बंगल्याच्या गॅलरीत नाही, फोनच्या गॅलरीत. तशी बंगल्याला पण गॅलरी असतेच की. आपण जे घरामध्ये बोलतो ते सगळं साठतं ते बंगल्याच्या गॅलरीत म्हणा, घराच्या भिंतीवरती म्हणा. म्हणून घरामध्ये चांगलं का बोलायचं? आपलं चांगलं व्हावं म्हणून बोलायचं. एखाद्या कामासाठी आपण बाहेर चाललो आणि ते काम जर आपलं झालं नाही आणि त्या जर वास्तूने आपल्याला यश दिलं नाही तर समजून जायचं घरामधली गडबड. आपण घरामध्ये केलेले कुटाणे त्या भिंतीवरती साचतात. म्हणून ती वास्तू कधी आपल्याला यश देत नाही. म्हणून नवीन वास्तू आहे ना, आजपासून घरातल्या सगळ्या सदस्यांनी ठरवायचं घरात भांडायचं नाही. आता सकाळी जर आपण उठलो आणि राग जर आलेला असला तर पाय किती आपटतो आपण? पाय नाही आपटले तर किचनवरची भांडी चिमली कशाने? हे पण उत्तरच आहे ना त्याचं. आणि किचनवरची भांडी नाही आपटली तर बाथरूमचे टॉयलेटचे दरवाजे का बदलावे लागतात सारखे? आपटा आपटी येतेच ना. आपण राग कुठं काढतो? एक तर भांड्यावरती राग काढतो, एक तर पायानं जिथं आहे घरामध्ये त्या जमिनीवरती राग काढतो, घरातल्या दरवाज्यांवरती राग काढतो. घराला आनंदी ठेवण्याचं काम करावं. सानंद सदनम सुताच्य सुदिया. त्या घरातली मुलं जी आहेत ती बुद्धिमान असली पाहिजेत. कांताप्रिय भाषिणी म्हणजे याचा अर्थ असा नाही एकटीनेच गोड बोलायचं. आपल्याकडं पण तेवढा गोडवा असावा लागेल तेव्हा ती गोड बोलेल. नाही तर नवरा बायको सहज संध्याकाळचे जेवायला बसले, बसल्यानंतर तिने ताट आणलं, याला दिलं, ती समोर बसली. हा जेवता जेवता म्हणला मला एक तुला सांगायचे. ती म्हणली जेवताना बडबड करू नका. आता हा बिचारा चांगलं सहज सांगत होता. तो म्हणला अगं मला महत्वाचं सांगायचे. ती म्हणली ग बसायचं. आता हिला आपलं घोडं दामटायची सवय कायम, ती काय ऐकूनच घेत नव्हती. अगं मला महत्वाचं. ती म्हणली जेवण झाल्यावर सांगा. आता दोघांचं जेवण झालं. ही भिंतीला टिकून बसलं होतं. तिकडून भांडी घासून ही आली. आल्यानंतर काय मग अशी जेवताना बडबड करत होता, मला एक सांगायचे, महत्वाचं सांगायचे आणि महत्वाचं आहे, आता सांगा काय सांगायचे. तो म्हणला आता काय डोंबलं सांगू, मग अशी ताटात लोणचं समजून जुराळ खाल्लं, आता काय सांगायचं तुला? मग कधीतरी त्याचंही ऐकावं. घरामध्ये एकमेकांचं ऐकल्याशिवाय ते घर चालत नसतं. बरं ते झालं त्या दिवशीच. नवरा जोमात आणि बायको कोमात. आता कळालं हे 19व्या पुराणातून आलंय म्हणून. आता तिला झुराळाचा राग तिच्या काही डोक्यातून जात नव्हता. दुसऱ्या दिवशी ताट सरळ नाही आलं, नाचत आलं, आपटलं, म्हणली गिळा. हा पण नाही म्हणली, गिळा म्हटली. आता ते जेवायला बसलं. 5 मिनिटं 10 मिनिटं तसंच ताट, 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास ताट तसंच. ती मग ताटाकडे बघायचं, ही म्हणायची जेवा. आता त्याला वाटलं जुराळाचा राग कालचा काढता येतोय का म्हणून म्हणला मी नाही जेवणार. ही म्हणली का नाही जेवणार? नाही जेवणार म्हणलं. बरं काय पाहिजे काय तुम्हाला? तो म्हणलाय बघ मी एका अटीवर जेवायला तयार आहे. म्हणजे काय? मी जेवणार पण तू नाव घ्यायचं आज. काय त्याने लग्नाचे फोटो पाहिले होते का काय माहिती सकाळी. म्हणला नाव घ्यायचं. नाही म्हणले मी काय नाव बिव घेणार नाही, अजिबात नाही घेणार म्हणले. नाही ते लग्नात घेतलं होतंच ना, ते तेव्हा सांगितलं होतं, बहिणीने मैत्रिणींनी शिकवलं होतं म्हणून घेतलं, आता घेणार नाही अजिबात. रागामुळे तर अजिबात घेणार नाही म्हणली. बरं ती कशी तरी ते जेवाना म्हणून ही कशी तरी नाव घ्यायला तयार झाली. पण म्हणला तसं नाही. म्हणला नाव घ्यायचं पण तू मला घास भरवताना नाव घ्यायचं, तसं नाही घ्यायचं. ती म्हणली नाही मी चारणार करणार काय नाही. पण ती हुशार होती. हे जर नाव घेतलं नाही मी जर चारलं नाही तर म्हणले उद्या शिळं मलाच खायला लागल ना. तशा बायका हुशार असतात. म्हणून रात्रीचं कसं तरी नाव घ्यायचं ठरवलं. तिने एक भाकरीचा तुकडा मोडला, चपातीचा तुकडा मोडला, भाजी लावली आणि ती त्याला म्हणली चांदीच्या ताटात चपातीचे तुकडे. फेमस नाव. नाव फक्त व्यवस्थित जाऊ द्यावं माझं. चांदीच्या ताटात चपातीचे तुकडे. हे काय त्याची आठ होती ना, नाव घ्यायचं आणि मग मला चारायचं ते. ही म्हणली चांदीच्या ताटात चपातीचे तुकडे, घास भरवते मेल्या थोबाडकर इकडे. मला काय सांगायचंय? कांता प्रिय भाषिणी. हा
नाही तर बऱ्याच वेळा माणसं सुद्धा घरामध्ये नीट नाही बोलत, बरीच अभद्रच बोलत असतात. कांता प्रिय भाषिणी सन्मित्र, आपले मित्र कसे असावेत? सन्मित्र सदनम स्वयशुती रती चज्ञापरा सेवका, सेवक आज्ञाधारक असावेत. एवढंच नाही, पुढं काय? साधो संग उपासते सततम धन्य गृहस्थाश्रम आतिथ्यम शिवपूजनम. घरामध्ये जर अतिथी आला तर तो उपाशी नाही गेला पाहिजे, कारण अतिथी देवो भव म्हटलेलं आहे. पाहुणा हा पाहुणा नसतो, तो पाहुणा हा देवासारखा असतो. म्हणून आतिथ्यम शिवपूजनम. प्रतिदिनम घरामध्ये चांगलं खावं, मिष्टान्न खावं. ते चरवाकांचं आहे ना, म्हणले कर्ज काढा पण रोज तूप खा. त्याचं सांग नाही महाराज, तो काय वाईट सांगतो? तूप हे पूर्ण अन्न आहे, चांगलं काय हरकत आहे, नको ते खाण्यापेक्षा तूप चांगलं आहे ना ते खा म्हणतो. म्हणून आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न प्राणम गृहे साधू संग उपासते सततम धन्य गृह. साधू संतांची, महात्म्यांची, अतिथींची सेवा करा, देवाची पूजा करा, तो धन्य गृहस्थ आश्रम आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात आश्रमाचं फळ पाहिजे ना, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याची उत्तमची गती, तो एक पावेल उत्तम भोगील. विठ्ठल विठ्ठल अशी ज्यांची घरं होती त्यांच्या घराला देव आला. म्हणून ज्ञानोबारांच्या हरिपाठातला पहिला अभंग, त्याचं शेवटचं चरण कुणाच्या घराला देव आला? ज्ञानदेवा म्हणे व्यासाची खुणा. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची खुणा. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची खुणा. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची खुणा. ज्ञानदेवा म्हणे ज्ञानदेवा म्हणे ज्ञानदेवा म्हणे व्यासाची खुणा. ज्ञानदेवा म्हणे ज्ञानदेवा म्हणे ज्ञानदेवा म्हणे व्यासाची खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अत्यंत गोड. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा. व्यासांनी त्या ठिकाणी सांगितलं काय? द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राजा सोन्याच्या घरामध्ये राहतो. अख्खी द्वारका सोन्याची आहे. सामान्य नाही, नुसता द्वारकेचा राजा नाही, हा विश्वाचा राजा आहे. तरी पांडवांच्या घरी 13 वर्षामध्ये काय करत होता? 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. कशासाठी त्यांच्या घरी राहत होता? पहाते पांडव अखंड वनवासी आणि परी त्या देवासी. पांडवांची कृष्णाबाई जनी म्हणे माझी आई. जनाबाई सांगतात पांडवांची कृष्णाबाई का झाला? पांडवांच्या घरी तो का राहिला, कशासाठी राहिला, देव कुणाच्या घरी राहतो याच्या संबंधाने आपण बोलत होतो. पांडवांकडनं राजसू यज्ञ करून घ्यायचा, तो यज्ञ देवाच्या इच्छेने पूर्ण झाला. हा पण एक यज्ञ आहे बरं का. आणि हा यज्ञ असा आहे, सगळ्या यज्ञाची पूर्तता करतो. जर ब्राह्मण काकांकडनं काही उणेवा राहिले असतील वा शांत करताना, आपल्या कीर्तन नावाच्या यज्ञाची एवढी ताकद आहे महाराज. सगळ्या पूर्तता किंवा जे काही राहिलं असेल ते सर्व पूर्णत्वाला नेण्याची ताकद कीर्तन नावाच्या यज्ञाची. म्हणून नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. सगळ्याला कीर्तन सगळ्यालाच चालतं महाराज, कुठली उणीव ठेवत नाही. जसं अक्षदा समर्पयामी आपण म्हणतो ना, काय नाही मिळालं ना की अक्षदा असतात, ते सर्व म्हणून आपण समर्पित करत असतो. तसं कीर्तन हा यज्ञ महाराज. नामसन नावाचा कीर्तन. सुखे येतो घरा नारायण. त्यांनी देव घरी येतो महाराज या यज्ञाला.
ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. काय सुखी येतो घरा नारायण त्याचं काय आधीच हा नलगती सायास हरिपाठ लवकर असा उलटा आठवत नाही त्याला पहिला अख्खा अभंगापासून यावं लागतं आणि तुम्हाला आठवलं म्हणून धन्यवाद तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल सुखे येतो घरा नारायण याचा अर्थ असा आहे पांडवांच्या घराला परमात्मा आला त्याचं कारण पांडव कधीच देवाला विसरले नाही. राजसू येत बरं नुसता येत नाही तो काय करतो तिथं येताना एकटा पण येत नाही. राजसू यज्ञामध्ये देवाने सगळ्यांना सगळी कामं दिली. आता अगोदरच सांगत नाही फक्त थोडक्यात जे मुद्द्याचं आहे तेवढं सांगतो. पाहुण्यांचं पूजन कुणी करायचं पाहुण्यांचा सन्मान कुणी करायचा जेवायला वाढायचं कुणी हे ठरलं. द्रौपदीने वाढायचं जेवायला. स्वयंपाक घरामध्ये नकुल सहदेवानी थांबायचं लक्ष द्यायला. भीमानी गदा घेऊन पंक्तीमध्ये फिरायचं आणि दुर्योधनाला खजिनदार करून टाकलं होतं देवाने. सगळ्याला सगळी कामं दिली. एक शेवटचं राहिलेलं काम पांडवांच्या यज्ञात देवाने त्याच्याकडे घेतलं ते पत्रावळ्या उचलण्याचं. 1,00,000 लोकांची पंगत एका वेळेस बसायची. हरिविजयमध्ये इतकं गोड उत्तर वर्णन आले राजसू यज्ञाचं. 1,00,000 लोकांची पंगत उठली की स्वर्गात 1 घंटा वाजायची. देवानी गजरच बसवला होता. किती लोक जेवली. लग्नाला जर आपण 1000 लोकांचं जेवण ठेवलं आणि 900 पत्रावळ्या संपल्यानंतर आपण म्हणतो 100 पत्रावळी शिल्लक राहिली म्हणजे जेवली किती लोक 900 आणि 1000 लोकांचं जेवण आहे आणि अजून 100 पत्रावळी मागवायला लागली मग जेवली किती लोक 1100. याच्यावरनं अंदाज. राजसू यज्ञात लोक जेवली किती. एक पंगत लाखाची व्हायची आणि पंगत उठली की 1,00,000 लोकांची पत्रावळ्या देव उचलायची. पत्रावळ्या उचलत असताना लक्ष्मी आली खाली म्हणजे रुक्मिणी माता आली आणि रुक्मिणी माता म्हणली देवा मला तर आज तुमची कमाल वाटते. म्हणजे काय झालं. कृष्ण परमात्मा अशी पत्रावळी हातात धरली ना अशी उभे राहिले. रुक्मिणी माता म्हणली देवा घरी जर जेवण झालं ना तर जेवतं ताट सुद्धा असं पुढं सरकत नाही. इथं मात्र 1,00,000 लोकांच्या पंक्ती उचलताय पत्रावळ्या उचलताय. कृष्ण परमात्मा म्हणले रुक्मिणी शहाणपणा घरी करायचा संतांच्या दारात नाही. देव म्हणतात कुणाला रुक्मिणीला शहाणपणा लोकांच्या दारात नाही संतांच्या दारात नाही करायचा. आपल्या घरी चालतो नाही तसं नाही. देवा मला जरा काळजी वाटते तुमची कंबर दुखल ना 1,00,000 लोकांच्या तुम्हाला सवय नाही ना पत्रावळ्या उचलण्याची. बरं ते जाऊ द्या सगळे. मी प्रामाणिकपणे विचारते तुम्ही सगळ्यांना सगळी कामं दिलेत मलाच फक्त एकटीला काम नाही दिलं. मला पण या राजसू यज्ञामध्ये काहीतरी काम द्या. देव म्हणले रुक्मिणीला तू जर एवढी कामाची असती तर धुण्या भांड्याला बाई ठेवली असतीस का. साधी गोष्ट आहे ना. तू जर एवढी कामाची असती तर घरची कामं नसतीस केलीस का. रुक्मिणी म्हणली देवा तसं नाही देवा मी खरंच म्हणते तुम्ही सगळ्यांना कामं दिलेत. आपुलीय दैव समुद्रात जतने लागे तुमचं दैव जतन व्हावं याच्याकरता तुम्ही किती पुण्य करता देवा. महात्म्यांच्या पत्रावळ्या उचलत्या सगळं करता तसं मलाही काम द्या. आणि खरंच रुक्मिणीच्या मनातला भाव पाहिला आणि त्या दिवशी कृष्ण परमात्म्याने सांगितलं रुक्मिणी एक काम करायचं. या राजसू यज्ञामध्ये लाखो संत येतात. ते संत आले की तुझं पहिलं काम त्यांचे पाय पुजायचे पायावर पाणी टाकायचं त्यांचे पाय धुवायचे आणि त्यांचं ओवाळून पूजन करायचं. संतांच्या दरबारामध्ये लक्ष्मी काय काम करते म्हणून आळंदीमध्ये रोज पहाटे ज्ञानोबारांचं पाय धुण्याचं काम लक्ष्मी करते महाराज. हे देवाने दिलेलं काम आहे. लक्ष्मीला देवाने आणि बद्रीनारायण क्षेत्रामध्ये लक्ष्मी देवाचे पाय दाबते आणि आळंदी क्षेत्रामध्ये लक्ष्मी ज्ञानोबारायांचे म्हणजे संतांचे पाय धुते. संतांचं पाय धुण्याचं काम लक्ष्मीकडे. म्हणून नाथ महाराज म्हणतात त्या सुखासाठी देव येताना एकटा येत नाही ज्या सुखाकारणे ज्या सुखाकारणे देव वेणावला 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 वैकुंठ सोडोनी संत
संत सदन राहिला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला संत सदनी राहिला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला सुखा सदन म्हणजे घर. धन्य ते घर कुणाचं? वैष्णवांचं, संतांचं, महात्म्यांचं, भक्तांचं. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. येताना एकटा येत नाही. इतकी गोड ओवी आहे भागवताची. मिळोनी मुक्तिचारी पाणी वाहती त्यांचे घरी. मी श्री सहित राबे त्यांचे द्वारी. इतरांची कथा कायसी. म्हणजे असे जे संत महात्मे ना, मी त्यांच्या घरी येताना एकटा येत नाही, सगळ्या मुक्तींना घेऊन येतो. मिळोनी मुक्तिचारी पाणी वाहती त्यांचे घरी. त्यांच्या घरामध्ये चारही मुक्ती पाणी वाहतात. आणि मी एकटा नाही, श्री म्हणजे लक्ष्मी माझ्या बायको सहित मी येतो. मी स्त्री सहित राबे त्यांचे द्वारी. इतरांची कथा काहीच. मी कुणाच्या घरामध्ये जातो आणि एकटा नाही, माझ्या पत्नीला घेऊन त्यांची सेवा करतो, त्या घराची सेवा करतो. म्हणून द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी. पांडवांच्या घरी का? पांडवांची भक्ती पाहून परमात्मा तिथं आला. भक्ती पाहून देव लाचवतो. अहो, शबरीची भक्ती पाहिली आणि परमात्मा राम प्रभू शबरीच्या झोपडीत गेलेले आहेत महाराज. शबरीची ओढ पाहिली. जब मेरे रामजी का आवन होगा. आणि शबरी के कुटिया का. आता सगळं माहिती आपल्याला. उशीर होत चालला म्हणून आता आपण निघालो पळत, आहे का नाही. 20वा पुढेच आहे ना आता. 20वा आला की लोक लय झपाझपा चालतात. तसं झालं ते आता. मग मी एकटा राबत नाही, माझ्या लक्ष्मीला घेतो. आणि म्हणून मी पांडवांच्या घरी का राहिलो त्याचं कारण सांगितलं. बरं, या कौरवांची या घरा. देव कौरवांच्या घराला गेला नव्हता का? देव समजूत काढतो दुर्जनाची सुद्धा. तो आता तरी चांगला वाग. आणि चांगला वागायला देव सद्बुद्धी पण देतो योग्य वेळ आल्यानंतर. पण काही माणसांची दुर्बुद्धी इतकी ताकदीची असते, त्यांना चांगलं नाही सुचत. कौरवांच्या घराला देव गेलाय. भजन न करता सुद्धा ज्यांच्या घराला जातो, किती पुण्य. म्हणजे काय म्हणलं पाहिजे त्यांच्या भाग्याला. या कौरवांची या घरात शिष्टाई धाडीला असे दातारा. आणि अर्जुन म्हणतो, देवा आम्ही तुझा व्यापार केला, विकला. आमच्या भावाच्या भांडणासाठी तुला विकला आम्ही. वाणिजेसाठी जगदीश्वरा विकला देव. आम्ही विकलं रे देवा तुला. बरं, विदुर यांच्या घरी गेल्यानंतर दुर्योधनाने देवाची जेवायची काही सामान्य व्यवस्था केली होती तेव्हा. अरे श्रीमान, भारताचा सम्राट येतो दुर्योधन. बरं, त्याच्या घरात देव जेवायला येणार म्हणजे काय गेलं, किती पक्वान काय काय केलं असेल. पण जिथं अपमान झाला, दुर्जनाचं अन्न खायचं नाही म्हणून देव उद्धवाला सांगितलं, उद्धवा चला आता कुणाच्या घरी चला. उद्धवजी चल विदुरा घर जावे. 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 शबरी की बेर सुदाम जी के जावल. शबरी की बेर सुदाम जी के जावल.
बेर सुदामजी के चावल ज्ञानोबारांनी ओवी लिहिली. म्हणले मी पोह्यासाठी गाठी सोडी सुदाम्याच्या, उपरण्याच्या गाठी सोडल्या सुदाम देवाच्या. म्हणले कशासाठी? मुठभर पोह्यासाठी होय. कोण गाठी सोडतय किती महत्वाचं आहे. देव गाठी सोडतोय उपरण्याच्या. पै भक्ती एक जाणे तेथ साना थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बोलतिया. देवाच्या मुखात ज्ञानोबारांनी अक्षर टाकली. देव कशाचा पाहुणा आहे? परमात्मा त्यांच्या घरी का श्रीमंती दिली सुदाम देवांना, त्याच्यानंतर का शबरीच्या घरी गेल्या, आणि तिसरी गोष्ट दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, आणि दैत्या घरी रक्षी. दैत्याच्या घरी प्रल्हादाचं रक्षण करतो, आणि विदुर काकांच्या घरी विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मुरलीवाला नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. दोन घरच्या कन्या खाल्ल्या देवाने. दोन घरच्या. कुणाच्या घरच्या? एक विदुर काकांच्या आणि दुसऱ्या कुणाच्या? पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार. मोडक जर्जर काय करू उपचार, मोडक जर्जर. दरदरीत पाण्या माझी राधीला, दरदरीत पाण्या माझी राधीला. घरी बोलतिया माझा वरी वाकडांच्या शेजारी, मोडणिया बाजा वरी वाकडांच्या शेजारी. मुखशुद्धी तुळशीला तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार, मुखशुद्धी तुळशीला काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. खूप मोडक जर्जर काय करू उपचार, खूप मोडक जर्जर जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार. कोप मोडक जर्जर काय करू उपचार, कोप मोडक जर्जर. परमात्मा पाहुणा त्यांच्या घराला आला, आणि देवाने पाहिलं नाही त्यांनी काय वाढले ते. कन्या खाल्ल्या विदुरांच्या घरच्या, आणि कन्या खाल्ल्या तुकोबरायाच्या घरच्या. बसायला काय नव्हतं. आपल्यासारखी बडीशेप नव्हती. जेवण झाल्यानंतर विडा नव्हता, काय नव्हता. फक्त तुळशीचं पान दिलं. मुखशुद्धी तुळशी दळ. तू का म्हणे मी त्याचाही स्वीकार देवाने केला. का? आम्ही भावाचे पाहुणे. आम्ही कशाचे पाहुणे आहोत? भलतिया. आणि म्हणून जिथं भाव आहे, जिथं भक्ती आहे, जिथं नामचिंतन आहे, अशा घराला देव येतो. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. पावे धावून या घरा राहे धरून या थारा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. थारा जात नाही तो. भक्ताचा पाठिंबा कधीच परमात्मा काढून घेत नाही. तर पाठिंबा देणं, पाठिंबा काढणं हे राजकारणात खूप चालतं महाराज. अहो देव इच्छी रज चरणीची माती, आणि धावत चालती. त्याला कुठं भक्ताने बोलवलंय, पण तो धावत चालतो. आता जिजाबाई आई साहेबांनी बोलवलं होतं का त्याला? पण काटा काढायला आला ना. योग्य वेळ आली की सगळ्यांचा काटा काढतो तो, पण वेळ मात्र योग्य वेळी लागते. बोलवलं नाही महाराज, पण तो काटा काढायला आला. का? भक्ती जाणली. विरोधातली भक्ती होती, पण जाणली ना त्याने. रावणाची, कंसाची, सगळ्यांची भक्ती विरोधातली होती, पण त्यांच्या अंतकरणातला नामचिंतनाचा भाव जाणला होता त्यांनी. का म्हणे कंसा लागलेसे भय ना, आणि चराचरी कृष्ण दिसत असे. कंसाला ध्यान लागलं होतं, आणि चराचरामध्ये कृष्ण दिसायचं. चिंतने कंसासुर तरला, चिंतने पुतनेचा उद्धार झाला, चिंतने आनंद झाला अर्जुनाधिकाशी. सहज आला पावे धावून या घरा राहे धरून या थारा.
कीर्तनाच्या किंवा कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसा लोटे. कीर्तनाला यायला सगळ्यांना आवडतं, पण आपण कधी जरी आलो तर देव पहिला येतो महाराज, कारण त्याला कीर्तन आवडतं. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची आणि नाही अनेकांची प्रीती आहे. प्रेमासाठी उडी त्या ठिकाणी कीर्तनामध्ये परमात्मा इथं कीर्तनामध्ये येत असताना उडी टाकत येतो. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव आणि पंढरीचा राव उभा असे. म्हणून देवाला सगळ्यात प्रिय काय जर असेल तर देवाला कीर्तन आहे. म्हणून कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसा लोटे. तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे. एक तर नामस्मरण इतकं करावे, त्या नामस्मरणाच्याच पूजेने देव जोडला जातो. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भेदाभेद काम निवारोनी हा एक अभंग पाहून घ्या प्रमाणासाठी. आणि कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा. आता सगळ्यांचा पाठ हात असल्यामुळे त्या ठिकाणी सहज आपण पुढे जाऊयात. आज तात्यांचा परिवार प्रसिद्ध पहिलवान हिरामन तात्या गोडांबे तात्यांनी ठरवलं की बाबा वास्तुशांती. तशी वास्तुशांती 25 तारखेला ठरली होती, पण नंतर म्हणले तारीख बसली नाही. जगन्नाथपुरीला गेल्यामुळं म्हणजे पुढे घेऊ, 28ला घेऊ, 29ला घेऊ, पण नाही कुठलीच तारीख न बसल्यामुळं 31 तारखेला त्यांनी आजच्या दिवशी धरलं. मी बोललो की पाया घेतानाच त्यांचं ठरलं होतं, त्यांना पाया आठवला आणि पायाबरोबर पायगुडे पण आठवले. म्हणून असं वाटलं त्यांना सहज चला. एका पैलवानाने दुसऱ्या पैलवानावरती केलेलं प्रेम हे कीर्तन तसं वशिल्याचंच म्हणायला लागेल तर काय. त्यांचं एक प्रेम मातीवरच. आता दत्ता मामा आहेत, मातीवरती किती प्रेम आहे. नुसतं त्यांच्या पोरावर नाही पुतण्यावर तर पैलवानकी क्षेत्रावरती प्रेम करतात पैलवानकी क्षेत्रातली माणसं. वारकऱ्यावरती प्रेम जसं करतो, पण पैलवानकी क्षेत्र असं आहे महाराज, मातीतला माणूस दिसला की त्याला असं इतकं बरं वाटतं, पांडुरंग भेटल्याचा आनंद होतो. ही मातीची ताकद आहे. माती प्रेम देते. माती नेहमी बोलत असतो, माती कधी त्या ठिकाणी एकामेकांशी गद्दारी करायला शिकवत नाही. आणि जिथं मातीशी जो गद्दारी करतो ते म्हणतात ना, आंधळे महाराजांच्या मुखातलं वाक्य, जशी उंच उंच उडायला शिकवते ना माती, तशी मातीला सुद्धा खोल खोल गाडायला नसते कुणाची भीती. माती माणसाला उंच घेऊन जाते, पण मातीशी बेईमानी केली की माती ती गाडल्याशिवाय सुद्धा राहत नाही ना महाराज. इमानदारी ही तात्यांच्या जीवनामध्ये त्यांनी मातीकडनं काही गुण शिकले. 1993 ते 1999चा काळ त्यांचा पैलवानकीचा. तर त्याच कालखंडामध्ये केंद्रीय मंत्री आपले मुरलीधरांना मोहोळ हे अत्यंत तात्यांच्या जवळचे मित्र. एक मित्र पैलवानकी क्षेत्रामध्ये दोघ जण पैलवानकी क्षेत्रामध्ये काम करत असताना एक भारत देशाचा मंत्री होतो आणि एक उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये किंवा एक चांगलं एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज फॉर्च्युनरमध्ये फिरायला आपल्याला जर मिळत असेल तर समजून जायचं ना आपल्या आईवडिलांची पुण्याई, त्यांचे कष्ट. आपल्याला गाडी दिली फिरायला, ज्यांना सायकल मिळाली नाही पण आपल्याला त्यांच्या पुण्याईनं आज गाडी आली महाराज. माणसं इमानदार राहिली, प्रामाणिक राहिली की देव सगळं देतो, परमात्मा सगळं देतो. आणि तसंच या परिवाराला सुद्धा गाडी दिली, बंगला दिला. म्हणून त्या बंगल्यातला आनंद त्या ठिकाणी टिकून ठेवण्याचं काम घरातले सगळे सदस्य त्या ठिकाणी करतील. म्हणून तात्यांनी पैलवानकीचं थोडं बोलावं असं वाटलं, पण आता वेळ झालेली आहे म्हणून एवढंच सांगेल की पैलवानकीवरती प्रेम करणारी माणसं, एक पैलवान दुसऱ्या पैलवानावरती प्रेम करतो मनापासून. अहो वर्ष 6-6 महिने 2-2, 4-4 वर्ष पोरांच्या भेटी होत नाही, पण फोनवरचं बोलणं सुद्धा, तो संवाद सुद्धा किती आनंद देतो. 2-4 वर्षांनी भेटली तरी जणू काही हे सख्य भाव असे नसतात, असे त्या ठिकाणी ते मित्रत्वाचं नातं जोपासत असतात. आता अनेक आमच्या मित्रपरिवारातले आमचे सचिनजी तापकीर असतील, आमचे बापू कदम असतील, मैत्री पाहावी. आमचे रविकांत दादा धुमाळेत, तिघही येताना एकत्र येतात, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असे येतात. ते आनंद आहे ना महाराज, काय सोपं नाही. अहो ते राजकारणासाठी एकत्र येतात, पण हे मैत्रीसाठी एकत्र येतात, हे काही कमी आहे का? बरं हे चांगलं एखाद्याचं गुण सांगितलं ना, नाही ते महाराजांचं त्यांच्याशी चांगलं आहे म्हणून त्यांचं नाव घेतलं, झालं सगळं एखाद्याच्या नावाचं पार हे करून टाकायचं. बरं आता मला सगळी ओळखतात, तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो. बरं नावर राहिली तर समजून नाही घेत माणसं. आम्ही फक्त गाडी काढून पुढे जाऊ दे, फक्त आम्हाला शिव्या ऐकू येत नाही म्हणून बरं आहे, नाही तर काय खरं नसतं. कीर्तन जरी ऐकलं, ओव्या जरी ऐकल्या तरी लोकांच्या तोंडात शिव्याच राहतात महाराज. आवर्जून कायम कुठेही कीर्तन असू द्या, महादेवांनांचा कायम फोन असतो. का? संप्रदायावरचं प्रेम. संप्रदायाच्या प्रेमासाठी कोण येतो कशाला आमच्या घरात,
आणि काय ज्याचा त्याला काय काम धंदा नाही का, देवासाठी झाले. ही सुद्धा एकामेकांची काळजी घेणं असतं. कीर्तनाला येत असताना सगळेच फोन करतात, पण एक व्यक्तिमत्व आपल्यातलं असं होतं, कीर्तनाहून महाराज घरी पोहोचला की त्याचा फोन यायचा, वैकुंठवासी विठ्ठल महाराज भोईर, फोन यायचा महाराज त्यांचा. आजही त्यांची आठवण काय येईल, येणार म्हणजे 100% येणार, इथून गेलो की फोन येणार, असं प्रत्येक कीर्तनाचं त्यांचं. अहो मला फोन येईल हे नवल नाही, छोट्या माऊलींसारख्या माणसांना सुद्धा त्यांचा फोन जायचा. बरं हे नाही उचलतील का नाही माहिती नाही, पण फोन आपलं करण्याचं पांडुरंग महाराजांना माहिती. आता आत्या मामाची पोरं, पण आत्या मामाची पोरं आहेत का सख्य भावी आहेत का काय मित्र आहेत हे कधीच त्यांच्यातून कळालं नाही आपल्याला. इतके इतके एकनिष्ठ राहिले पांडुरंग महाराज जातीर, विठ्ठल महाराज भोईर, ही इतकी मंडळी राहिली. जसं आज आमच्या सोमनाथ महाराजांचं सागर महाराजांचं अत्यंत मैत्रीचं नातं. कुणी म्हटलं सोमनाथ महाराज असले की सागर महाराज असणार आणि सागर महाराज असले की सोमनाथ महाराज असणार, जोडी का अद्भुत असते मैत्रीची गोष्ट. मैत्री कळाली पाहिजे. आता तसंच आहे, सचिनराव कीर्तनाला आले की बाप्पू येणार, बाप्पू आले की सचिन मागून येणारच, येणार आलं पाहिजे, का येऊ नये. अरे ही ओळख पाहिजे ना आपली. जिथं मी आहे तिथं शेखर महाराज येणार, शेखर महाराज तिथं मी जाणार, मैत्री येते. जिथं वांजळे महाराज आहेत तिथं आम्ही दोघं जाणार. हे प्रेम आहे महाराज, समवयानं समवयावरती केलेलं प्रेम आहे. आणि आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे त्याचा केलेला आदर आहे. आहेत सुखलाल महाराज या ठिकाणी आहेत, सगळीच मंडळी, गोरे महाराज आहेत, आमचे विकास महाराज भोईर आहेत, जावळकर महाराज एवढ्या लांबून खानापूरवरनं ते इथं आलेत, आमचे दत्तूभाऊ साठे. बरं येताना एकटे नाही आले तर आंबे घेऊन आले, म्हणलं पिशवीत रस होईल त्याचा हातात ठेवून. आणि आमच्या मातेरे महाराजांना सांगितलं महाराजांच्या हातात द्या येतं. आता काय करावं. नवनाथ महाराज माझेरे आहेत, सगळी मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख. दादांचं रविकांत दादा कायम कुठलीही गोष्ट सांगा पाठीमागं उभा असतात. महाराज आळंदीत कार्यक्रम करतो त्यांना यायला मिळत होणे, येणार जाणार कधी कळत नाही, पण जात असताना कुणाकडे तरी दक्षिणा देऊन गेलेले असतात. नंतर आम्हाला 5-6 दिवसांनी कळतं की ह्यांनी आपल्याला इथं ठेवून गेलेत, सांगत पण नाहीत काय केले काय नाही. आहेत ना अशी माणसं आज आपल्याकडं. संप्रदायावरचं प्रेम सांगतोय मी, देणं घेणं थोडं बाजूला ठेवा. लागतं काय माणसाला. वैभव महाराज त्या ठिकाणी एक संस्था आपल्या मुळशी तालुक्यामध्ये त्यांची मुलं घडवण्याची उभी राहिली. महाराज हे एक व्यक्तिमत्व दिसतंय, पण आले घरं घडवण्याचं काम वैभव महाराजांकडनं होतंय, सोमनाथ महाराजांकडे होतंय. तर त्याला पाठिंबा देणारे आमचे नंदूशेठ भोईर आहेत, या परिवाराचे पाहुणे राहुलजी सावंत असतील आणि बाप्पू असतील आमचे कदम, या दोघांनी या परिवारांची, तात्यांच्या परिवाराची माहिती दिली. बाप्पूंनी सांगितलं, राहुल सावंत त्यांनी सांगितलं, तात्यांचं खूप प्रेम, समाजावरती प्रेम, शेतीवरती प्रेम, आपल्या घरावरती, गाडीवरती, पैलवानकीवरती प्रेम, सगळ्यावरती प्रेम. वास्तुशांती का करायची, काय नाही, सहज साधी गोष्ट आहे. वास्तू नावाचा पुरुष, तो कोण आहे, राक्षस आहे. त्यांनी काय केलं, तपश्चर्या केली. कुणाची, ब्रह्मदेवाची. तपश्चर्यातून त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. मला एक कळत नाही, पूर्वीचे राक्षस सुद्धा हुशार होते, त्यांना कळत होतं भजन केल्याशिवाय पर्याय नाही. नाही तुम्हाला कळालं, उद्या कळलं. पूर्वीच्या राक्षसांना सुद्धा कळत होतं भजन केल्याशिवाय पर्याय नाही. राक्षस कुळीचा रावण, परी तो जातीचा शुद्ध ब्राह्मण, नित्य करी वेद पठन, ब्रह्म याचा जाणतो पंतू. राक्षस कुळातला रावण रोज पहाटे 4 वाजता उठायचा आणि वेदाचा रुचा म्हणायचा. काय असेल त्याचं बघा. त्यांना कळत होतं, तो वास्तू पुरुषांनी, त्या राक्षसांनी तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. काय पाहिजे, राहायला जागा पाहिजे. कुठं राहायचं, ब्रह्मदेवाने सांगितलं जा जिथं नवीन वास्तूचं काम चालू असेल तो तिथं राहायचं. कुठपर्यंत राहायचं, वास्तू शांती होईल तोपर्यंत राहायचं. आणि वास्तू शांती झाली की तू तिथून निघून जायचं. म्हणून वास्तू पुरुषाला घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये, किचनच्या बाजूला, फरशी खाली, त्याला आपण म्हणतो कधी चांदीचा, सोन्याचा, साधा कसा का असा ना, काय करायचं त्याला तिथंच ठेवायचं आहे ना, असू द्या काय हरकत नाही. आणि मग तो वास्तू पुरुष तिथं खाली ठेवायचा. कुणी म्हणतं बहिणीने द्यायचा असतो सोन्याचा अमुक तमुक, हे काय माझा त्याच्यावर विश्वास नाही. बहिणी आल्या तर पाहिजेत का नाही, इथल्या नाही सांगत मी, दुसऱ्या वास्तू शांतीचं सांगतो. ते गंमत त्याची अशी आहे, त्याला खाली ठेवायचा, गाडायचा, मग तो बाबा शांत होतो, अशी एक प्रथा आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, वास्तू शांत कशाने राहते, तर आपल्या शांत ठेवण्यानंच. वास्तू शांती एकदा होते, पण आयुष्यभर त्या वास्तूला शांत ठेवण्याचं काम आपल्याला करावं लागतं. अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून तो वास्तू शांतीच्या दिवशी त्याला शांत केला जातो. वास्तुपुरुष त्या ठिकाणी त्याची पूजा करून त्याला स्थापित केला जातो. अनेक होम हवन केलं जातं, मंत्र उच्चाराच्या माध्यमातून त्या घराची शांती केली जाते. आणि मग त्या शांतीला विशेष असं महत्त्व आहे. जशी माणसाची शांती असते
तशी वास्तूची सुद्धा शांती असते. त्या घराने आपल्याला यश द्यावं, त्या घरामध्ये देवाने नांदावं, त्या घरामध्ये त्या ठिकाणी आनंदी आनंद असावा, याच्याकरता हे धार्मिक कार्य, वेदाचं पठन, मंत्र उच्चार, हे हरिकीर्तन केलं जातं. हे सगळं वास्तू शांतीच्या निमित्तानं होत असतं. विठ्ठल विठ्ठल सगळेच उपस्थित, आता जास्त काही लांबवत नाही. सुखलालजी महाराज बुचडे असतील, मयूरजी महाराज पडवळ असतील, त्या ठिकाणी भोईर नाना आहेत, आपल्या सर्वांमध्ये ज्येष्ठ, कायम मार्गदर्शन वारकरी संप्रदायाला राहिले, कायम संप्रदायाच्या पाठीमागे ही माणसं उभी आहेत. इतकं सगळं काय असताना नामनिष्ठा त्यांची तशीच त्याच पद्धतीने आहे. त्याच पद्धतीचं चिंतन, कीर्तन आलं करायचं, भजन आलं करायचं, सगळ्या कुठलीही बाजू आली तरी त्या ठिकाणी आमचे पैलवानकी क्षेत्रातील एक ज्येष्ठ पैलवान संतोषजी गोडांबे असतील, ही सगळी मंडळी, सर्वांना उपस्थितांना धन्यवाद देऊन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 आहे. लक्षात आहे माझ्या. भीमराव महाराज गोडांबे असते चालीचं ना, हा भीमराव महाराज गोडांबे असते. काय आपल्या चॅनलचं नाव साई काय, ओम साई क्रिएशन. चांगलं क्लिअरिटी खूप सुंदर आहे. गणेश महाराज आहेत बोडके, भारूड, त्यांनी आपला स्वीकार केलाय त्या भारुडाचा. त्या दिवशी कुठेतरी पाहिलं, हा असं कान्होबा महाराज गोडांबे आहेत. आपलं काय पाठ नसलं की फक्त त्यांच्याकडे बघायचं, मागून सगळे चरणच, एक चरण सांगा म्हटलं की 10 सांगणार. म्हणून तसं नसतं करायचं, 3 आणि 4 चरणाचेच अभंग पाठ ठेवायचे. लय कीर्तनं मिळतात ते पण आहेत. चला सांगा, सांगा. पाटील काका आले तिथं, कुलकर्णी पाटील आहेत ते. कुठेही कीर्तन असलं तरी सगळ्याच्या कीर्तनाला ते येतात. तुका म्हणे घडे, 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 तुका 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 म्हणे घडे, तुका म्हणे घडे, तुझ्या नामे देव जोडी, तुझ्या नामे, तुझ्या नामे, तुझ्या नामे देव जोडी, परे धावो धावनिया घरा पावे, धावनिया घरा, तुझ्या नामे देव जोडे, तुझ्या नामे देव जोडे, पावे धावनिया घरा, पावे धावनिया घरा, राहे धरोनिया थारा, राहे धरोनिया, राहे धरोनिया, राहे धरोनिया थारा. राहे धरोनिया, राहे धरोनिया, राहे धरोनी, हा हा
राहे धरोनिया थारा राहे धरोनिया थारा राहे धरोनिया थारा राहे धरोनिया राहे धरोनिया धरोनिया थारा राहे धरोनिया थारा
दर्शन सोहळा ज्ञानोबा रामभाऊ साखरे आणि इंदुबाई ज्ञानोबा साखरे यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा उद्या सकाळी 1 जून 2025 रविवार विठ्ठल रुक्मिणी मंदिर हिंजवडी तालुका मुळशी जिल्हा पुणे. निमंत्रक कैलासांना ज्ञानोबा साखरे आणि हरिभक्तीपर्यंत शेखरजी महाराज जांभूळकर यांच्या वतीनं आपल्याला हे साखरे परिवाराचं निमंत्रण आहे. सकाळी 10 ते 12 कीर्तनरूपी सेवा होणार आहे. माझीच आहे कीर्तनरूपी सेवा. उद्या सकाळी 10 ते 12. उद्या 1 जून भरपूर जणांचा वाढदिवस आहे. सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या निमित्तानं देऊयात, कारण भरपूर लोकांचा उद्या वाढदिवस असतो. मग कुणी म्हणाय नको बाबा महाराज तुमचा फोन आला नाही. इथं सुद्धा मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचा वाढदिवस असेल. जागतिक वाढदिवस दिनच आपण म्हणूया. आपण भक्तिधाम मंदिरासाठी हिरामन तात्या गोडांबे यांच्याकडून आईंच्या स्मरणार्थ 51,000 रुपयाची देणगी तात्यांच्या परिवाराने या ठिकाणी दिली. आदरणीय बापू कदम असतील, राहुलजी सावंत असतील, त्यांनी निमंत्रण दिलं, त्यांना धन्यवाद देतो. निलेशजी गोडांबे आहेत, सरपंच बाळासाहेब शितोळे आहेत, बरीच माणसं राहिलेली आहेत नाव घेण्याची, पण सगळ्यांचा एकदा नामोल्लेख करून किंबहुना तुमचे केले. पप्पू पारखी आहेत, शिकरे महाराज आहेत, नर्मदा परिक्रमा केली त्यांनी. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जीवरले पायी गवन सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे ते अवसरी पाहुणी पातलो आम्ही. लोक सगळी ओळखीची आहेत, पण इथं उभं राहिलं की सगळी नावच विसरून जातात. बरं ती नावं घेण्याच्या ना तिथं ओवी विसरते, त्याचं काय? त्याचं कुणाला एक नाही का दत्ता मामा कुणीतरी म्हणलं पाहिजे महाराज आमची नावं नाही घेतली तरी चालेल, पण तुम्ही ओवी विसरू नका, असं कुणीच बोलत नाही मला. नवनाथ महाराज, माझिरे, ही सगळी मंडळी, सर्वांना धन्यवाद देऊन सगळ्यांनी जेवण करून जायचे. सुंदर अशी प्रसादाची व्यवस्था परिवाराच्या वतीने केलेली. तात्यांना तुम्हाला धन्यवाद देतो. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वेडे वाकुडे उतरे करा क्षमा पराधना, उच्चारिला अधिकारण्या पुनरा क्षमा पराधना. तुका म्हणे ज्ञानेश्वर राजा महाराज तुम्ही